तारखेपर्यंत त्या प्रतिक्रिया तुम्ही नोंदवायच्या आहेत. त्याच्यामध्ये ते सदस्य म्हणून काम करतायत. अनेक प्रकारचे शिक्षक मार्गदर्शिकेमध्ये सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. अनेक घटक संच निर्मिती त्यांनी केलेली आहे. आणि या सगळ्यापेक्षा एक वेगळी गोष्ट ज्यांनी म्हणजे ते त्यांनी याच्यात लिहिलेलं आहे ती मला माहीत आहे. त्यांना साहित्याची सुद्धा खूप आवड आहे, नाटकाची सुद्धा खूप आवड आहे आणि वेगवेगळ्या नाटकामध्ये ते काम करतायत. म्हणजे एक आनंद शिक्षक म्हणून काम करता करता सुद्धा आपली जी कला असतात त्या कला जोपासण्याचं काम ते करतायत. मी जास्त परिचय त्यांचा करून देणार नाही. त्यांच्या वाणीतून ते आपल्याला परिचय घडवतीलच. मी मुडेगावकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करा. धन्यवाद सर. नमस्कार. आदरणीय बुधाराम सर, आमचे सहकारी पवार सर, नाना पाटील सर, आमचे बालमित्र अमोल तावशेकर सर, आणखीन एक मित्र देशपांडे सर आणि सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज ज्युनियर विंगमध्ये या ठिकाणी मी इथला एम्प्लॉई म्हणून सहकारी म्हणून तुमचं स्वागत करतो. आत्ता थोडक्यात सरांनी माझा परिचय करून दिला त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. आपण काम करत असतो आणि हळूहळू मग ते पेजेस असतील कामं असेल ते वाढत जातात. थँक्यू सर, एवढ्या छान पद्धतीनं ओळख करून दिली त्याबद्दल. खरं तर एके ठिकाणी असं थांबून बोलण्याची सवय नाही आहे, पण आता पवार सरांनी सांगितलं की इथंच उभारून बोलायचं, त्यामुळे इथे उभारून बोलतोय. माझी आपल्या सर्वांना फक्त एकच नम्र विनंती आहे, तुमच्यापैकी जर कुणाचं काही महत्त्वाचं काम नसेल तर कृपया आपला मोबाईल जर शक्य असेल तर स्विच ऑफ करा, नसेल तर सायलेंट मोडवरती लावा. काय आहे ना की साधारणतः 11वी-12वीला आणि सायन्सला शिकवणारा शिक्षक असल्यामुळे विद्यार्थी बऱ्यापैकी सिन्सिअर असतात आणि बऱ्याच वेळा त्यांच्या चेहऱ्यावरती हे भाव कधीच नसतात की आता हे काय म्हणजे शहाणपणा शिकवणार आहे काय माहिती, किंवा हे आता परत सकाळी सकाळी नवीन काय सुरू झालं असा काही प्रकार त्यांच्या ह्याच्यावरती नसतो. त्यामुळे परत एकदा माझी नम्र विनंती आहे, चुकून जरी आपल्याकडनं कुणाकडे राहिलं असेल तर परत एकदा चेक करा की आपला मोबाईल माझ्यासहित सायलेंट मोडवरतीच आहे ना. साधारणतः माझ्यासाठी दिलेला वेळ जो आहे तो 40 ते 45 मिनिटांचा आहे आणि आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय पण तेवढाच गंभीर आणि महत्त्वाचा आहे. फक्त मला तुमच्याकडनं 2 उत्तरं अपेक्षित आहेत. पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, या संदर्भात तुम्हाला माहिती असलेली गोष्ट तुमच्यापर्यंत कशा रीतीने पोहोचली. पहिला प्रश्न माझा असा आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भातील माहिती आपल्यापर्यंत कशा रीतीने पोहोचली. व्हॉट्सअप. बरं, ठीक आहे. म्हणजे तंत्रज्ञान हे आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक झालेला आहे. बरं, दुसरा प्रश्न, वर्तमानपत्रामध्ये ज्यावेळेस एखादा लेख येतो, एखादं कात्रण येतं, तेव्हा त्याचा मूळ मसुदा किंवा मूळ ते जे साहित्य आहे ते काय लिहिलेलं आहे, त्याचा ऑथेंटिक डॉक्युमेंट जे आहे याचा शोध घेण्याचा आपण कधी प्रयत्न केला आहे का. बऱ्याच वेळा काय होतं ना, आपली एक स्पष्ट भूमिका असते, आपण व्यक्त जरी नाही केली शिक्षक म्हणून, एक तर मी विरोधामध्ये तरी असतो किंवा त्यांच्या सोबत तरी असतो, किंवा असं काहीच नाही झालं तर जे सगळेजण म्हणतील त्याच्यासोबत असतो. बरोबर आहे की नाही. नाही बुवा, माझं काही म्हणणं नाही याच्याबद्दल. मग असं तुमचं काही झालंय काय. शिक्षक म्हणून तुम्हाला असा कधी प्रश्न पडला नाही का की जर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल आणि 96 पेजेसचं जर समजा ते असेल आणि ते मराठीमध्ये उपलब्ध असेल तर त्याची एखादी प्रिंटआउट काढून, मी तर एका पेजवरती 2 पेजेस असं करून आपलं ते सगळं काम 30-35 रुपयातच भागवलेलं आहे. स्पायरलसाठीचे 15 रुपये, साधारणतः 50 रुपयामध्ये
नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्या हातात असते आणि कायमस्वरूपी. माझी आपल्या सर्वांना एकच नम्र विनंती आहे, वर्तमानपत्रांमध्ये त्या त्या विचारांनुसार आणि त्या त्या अजेंडानुसार त्यांच्या माहिती आणि त्या पद्धतीनं कस्तुरी रंगन समितीने दिला एक रिपोर्ट आणि मग 9वी ते 12वीच्या विषयांचं काय होणार असा प्रश्नचिन्ह, खाली लेख. अजेंडा काय आहे, त्यावरती चांगलं मत व्यक्त करायचं का निगेटिव्ह करायचं आहे, आपल्याला त्यात पडायचं नाही आहे. शिक्षक म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या राबवायच्यात आणि समजून घ्यायच्यात. आपण ओरिजिनल डॉक्युमेंटकडे जाऊयात. त्यामुळे पहिले 5 मिनिट मी तुम्हाला याच्यावरतीच देणार आहे की जेही काही सगळे ऑथेंटिक ज्याला आपण म्हणतो फर्स्ट हँड रेफरन्सेस आहेत, प्राथमिक संदर्भ आहेत, या सर्व गोष्टी आपल्या सर्वांजवळ असल्या पाहिजेत. आणि म्हणून ही जी शिक्षक मार्गदर्शिका आहे ही खरं तर ती मराठीमध्ये उपलब्ध आहे. पण जर तुम्ही चांगले इंग्लिशचे वाचक असाल, अभ्यासक असाल, तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की याचा ड्राफ्ट जो आहे 2019मध्ये आलेला, तो साधारणतः 600-700 पानांचा आहे. संदर्भ ग्रंथ म्हणून तो तुमच्याकडे असावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, साधारणतः 100 ते 120 पेजेसचं इंग्लिशमध्ये ते डॉक्युमेंट अवेलेबल आहे, ते तुम्ही पाहावं. आणि त्यानंतर साधारणतः 4 वेगवेगळे आराखडे तयार करण्यात येणार आहेत. मग महत्त्वाचे बदल कोणते झाले वगैरे ते सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की यातील कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या, स्टेटसवरती येणाऱ्या किंवा एखाद्या लिंकवरून अवेलेबल असणाऱ्या बातम्यांवरती, लेखांवरती, संपादकीयांवरती किंवा मतप्रदर्शनावरती अवलंबून न राहता सर्वप्रथम याचा अभ्यास आपण स्वतः करावा आणि मग आपलं जे काय मत आहे ते आपण नोंदवावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सध्या आपल्या बुधाराम सरांनी तुमच्यासमोर एक 3 ते 4 लिंक दिलेल्या आहेत पहा. त्या लिंकमध्ये आपण तुमच्या माझ्याशी अत्यंत जोडल्या गेलेल्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावरती काम करतोय. इयत्ता 3री ते इयत्ता 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम आपण तयार करतोय आणि त्याचं इंग्लिशमधलं डॉक्युमेंट 600 पानांचं आहे. आपल्याशी निगडीत तर तो अभ्यासक्रम आराखडा कशा रीतीने आपण वाचावा, तर ते वाचण्यासाठीची नियमावलीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. साधारणतः ते 4 सेक्शन्स आहेत आणि त्यातला पहिला सेक्शन हा कंपल्सरी तुमच्यापैकी प्रत्येकानं वाचावा असं ते अपेक्षित आहे, ज्याला ॲप्रोच असं म्हटलेलं आहे. आणि तिथून पुढे शालेय शिक्षण साधारणतः 9वी, 10वी, 11वी, 12वी याच्याशी निगडीत असणारे विषयांची रचना आणि मग कोणते कोणते विषय असावेत, ह्या सर्व गोष्टींवरती आता सध्या 29 तारखेपर्यंत तुमच्या सर्वांकडनं सूचना मागवण्यात येतात. आम्ही त्यामध्ये काम करत आहोत. राज्य पातळीवरती तुम्हाला माहीत असेल, मध्ये जवळपास 1000-1500 लोकांना ते अप्रोच झाले आणि त्यातून 70-80 लोकांना सिलेक्ट केलं आणि त्यातून मग ही सर्व विषय रचना आणि राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने SCRT त्यावरती काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज तुमचं हे प्रशिक्षण होतं आहे. हे का होतं आहे, याच्या मागची भूमिका काय, हे सुद्धा सर्व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे इथे येऊन माझं वाक्चातुर्य किंवा माझं संभाषण कौशल्य हे सांगणं माझा उद्देशच नाही आहे. मुळात 30-35 वर्षानंतर जर जग बदलतं आहे, देश बदलतो आहे, तर आपण देखील आपल्या पद्धतीनं बदल स्वीकारले पाहिजेत, बदल केले पाहिजेत आणि हे बदल पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजेत. अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही किंवा काळाच्या ह्याच्यामध्ये जो मुख्य घटक यायला पाहिजे, साधारणतः 80%, 90% घटक यामध्ये समाविष्ट झाला पाहिजे, तो होणार नाही. मग 10-20% लोक जे प्रगती करत आहेत ते करतच जातील. आर्थिक विषमता वाढतच जाणार आहे. श्रीमंत श्रीमंतच होत जाणार आहेत, गरीब गरीबच राहतील. असं जर होऊ नये असं वाटत असेल, सर्वसमावेशक सर्व गोष्टी जर करायच्या असतील, तर तुमच्याकडनं येणाऱ्या सर्व सूचना मग त्यावेळेस आम्हाला का नाही सांगितलं, ह्या सूचना कधी घेतल्या, कधी इम्प्लिमेंट केल्या, असं होऊ नये म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मग हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नक्की कशा रीतीने तयार झालं हे थोडक्यात आपण बघूयात. आपल्याला माहीत असेल पहा, साधारणतः जगभरामधून ह्याचं काम जे आहे ते 2018 त्याची स्थापना आणि ह्या सर्व गोष्टी मी थोडक्यात सांगेनच तुम्हाला. 4000 लोकांपर्यंत, 4000 विद्वानांपर्यंत हे लोक पोहोचलेली होती. त्यामधून मग स्टेट फोकस ग्रुप, युनियन टेरिटरीज आपण ज्याला म्हणतो तिथून, आणि मग ह्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन 25 वेगवेगळी नवीन क्षेत्र जी आहेत ती निश्चित केलेली होती. त्यांचे फोकस पेपर त्यांनी तयार केले. साधारणतः 600 रिसर्च पेपर्स आणि त्याची मतं जी आहेत ती नोंदवण्यात आली. त्यामधून 25 नॅशनल फोकस ग्रुप आणि या 25 थीम यांनी एकत्रित येऊन एक फ्रेमवर्क तयार केलं
आत्ता जी आपली इथं जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे, अशा 1550 संस्थांनी त्यांचे रिपोर्ट्स जे आहेत जिल्ह्याच्या मागणीनुसार ते त्यांनी तयार केलेले, आणि मग माय गव्हर्नमेंटवरती सर्वे असेल, आत्ता मी जसे तुमच्यापर्यंत 4 लिंक पोहोचवल्या तसे असतील, किंवा अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये त्यांनी पायाभूतचा अभ्यासक्रम सध्या तुम्हाला माहीत असेल उपलब्ध झालेला आहे, मराठीमध्ये पण त्याचं आहे, ज्याला आपण अर्ली केअर एज्युकेशन असं त्याला नाव दिले. टीचर एज्युकेशन आहे, स्कूल एज्युकेशन आहे आणि अडल्ट एज्युकेशन आहे. असे 4 वेगवेगळ्या पद्धतीचे करिक्युलम फ्रेमवर्क आपण तयार करतोय, आणि जवळपास यासाठी 1.5 लाख सूचना यांचा विचार करण्यात आला. आणि या सर्व सूचनांच्या मदतीने हे जे छोटंसं डॉक्युमेंट आहे हे तुमच्या माझ्या सर्वांच्या समोर देण्यात आलेलं होतं. म्हणजे विचार करा मित्रांनो, साधारणतः एवढे सगळे लोक या एका गोष्टीसाठी जर कार्यरत आहेत या ठिकाणी आणि हे करतायत, तर एखादा आपल्याला सिनेमा किंवा चित्रपट नाही आवडला तर म्हणतो नाही याचं काही खरं नाही, पण साधारणतः तो चित्रपट तयार करण्यासाठी 200 लोकांनी 100 लोकांनी मेहनत केलेली असते, आणि एका मिनिटात आपण ठरवतो हे काही चांगलं नाही आणि वाईट आहे. माझं परत एकदा शिक्षक म्हणून आपल्याकडं बऱ्याच लोकांना बऱ्याच ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर पहा, एखाद्या गोष्टीचं जर जरा जास्त चौकशी करायला लागलं तर तो समोरचा व्यापारी जो आहे तो तुम्हाला विचारतो तुम्ही शिक्षक आहात का, कारण एवढी चिकित्सा एवढे प्रश्न विचारणारी व्यक्ती दुसरी नसते. मला असं म्हणणं आहे, प्रश्न विचारायला किंवा एखाद्या व्यक्तीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे खूप सोपी गोष्ट आहे, पण अभ्यासपूर्ण मांडणी करणं, अभ्यास करून, ही तशी अवघड गोष्ट आहे. प्रश्न विचारायला काय लागतंय, याला काय कळतंय, हा असाच आहे, याला काय समजत नाही, याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित आहे, हा काय भ्रष्टच आहे, हा काय यांचा अजेंडा सेट करताय, असं अजिबात नाही. तू पाहिलं का बाबा, तू वाचलंस का? बरं, इतरांनी ठीक आहे, शिक्षकांनी अत्यंत जबाबदारीनं वाक्य बोलावीत, कारण तुम्ही बोललेलं जे वाक्य आहे ना हे पिढ्यानपिढ्या परिणाम करणार असणार आहे. तुमच्या आयुष्याच्या टेन्युअर मधला 20-30 वर्षांचा कालावधी आहे ना, तो बसणारी समोरची पिढी आहे ना, त्याचं तुम्ही घडवत जाणार आहे. तुम्ही याला किती सिरियसली घेता मला माहीत नाही, पण आपण देत असताना मात्र किंवा आम्ही देत असताना मात्र अत्यंत सिरियसली गोष्ट देतोय. कारण का 2040पर्यंत 2050पर्यंत जर आपण या गोष्टींचा विचार नाही केला, तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाचं वय काय आहे आणि आपल्याला कशा रीतीने जायचं आहे, तुमची माझी पिढी पुढे घडणार नाही. एकच महत्त्वाची गोष्ट सांगतो आणि पुढे थांबतो. आता ह्या सर्व चर्चेमध्ये नवीन अभ्यासक्रम तयार करत असताना किंवा धोरण ठरवत असताना महाराष्ट्र शासनाचं CBSE आणि स्टेट बोर्ड याच्यामध्ये बऱ्यापैकी चर्चा झाली. तुम्हाला काय वाटतं, CBSE बोर्ड चांगलं आहे का स्टेट बोर्ड चांगलं आहे? वेग प्रश्न आहे ना. बर, व्हेरी गुड. मग मला सांगा, लोक ॲडमिशन घेताना हा प्रश्न विचारतात की नाही, माझ्या मुलाचं किंवा मुलीचं ॲडमिशन मी स्टेट बोर्डला घेऊ का CBSEला घेऊ? CBSE हे काय हो? बरं, स्टेट बोर्ड काय आहे? मुळात प्रश्न असा विचारला पाहिजे ना, माझ्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन मी SCERTला घेऊ का NCERTला घेऊ? परीक्षा घेणारं एखादं मंडळ आहे, त्याचं नको एवढं महत्त्व आपण वाढवलेलं आहे. आपली इथूनच गल्लत आहे. ही सुधारणा कोणी करायची? आपण करायची. माझ्या प्रश्नाचं सरांनी खूप छान उत्तर दिलं की होय, NCERT अभ्यासक्रम तयार करते, तसंच SCERT अभ्यासक्रम तयार करतं. एक परीक्षा आपल्याला घ्यायची आहे आणि ते परीक्षा घेण्याचं काम जे आहे वर्षातून एकदाच घ्यायची आहे, तिचं काम ते वर्षभर करत असतात किंवा 2 वेळा घ्यायची. ते एक HSC किंवा SSC बोर्ड आहे. अगोदर त्यांच्याकडे ते अधिकार होते, पण आता विद्या परिषद वेगळी झाली आहे आणि त्यांच्या रीतीने ते काम करतात. एकदा ह्या सर्व गोष्टी, यांचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर आपल्याला मिळत गेली की पुढच्या गोष्टी सोप्या होतात. मला असं वाटतं याचा एकत्रित विचार जो आहे तो साधारणतः 34 वर्षानंतर झालेला आहे आणि म्हणून आज आपण याचा विचार करतोय. शेवटचा प्रश्न. हां, बोल. NCERTचा जो सिलेबस आहे CBSEचा, त्यातला काही अंशी असं जेव्हा आपण अभ्यासक्रम बनवतो त्यामध्ये 10-20% म्हणा 10-15% हा NCERTचा सिलेबस स्टेटमध्ये का ॲडिशन का केलं जातं, हे सुद्धा कॉम्पिटेटिव्ह किंवा कॉम्पिटेटिव्ह व्हायला पाहिजे असं. ओके, या प्रश्नाचं उत्तर मी शेवटी नक्की देईन सर, कारण काय होईल, मी माझ्या मूळ विषयापासून बाजूला जाईन. दिलेल्या वेळेत मी अगोदर हे पूर्ण करतो, तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि मग आपण बोलूया.
साधारणतः या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जर आपण विचार केला, सरांचा प्रश्न मी फक्त परत एकदा सांगतो, NCERT आणि आपलं SCERT ॲज इट इज आपण NCERTचा अभ्यासक्रम का स्वीकारत नाही, त्यामध्ये 10-20% आपण का बदल घडवतो, किंवा तो जो अभ्यासक्रम जसा मूळ आहे त्याची काठिण्य पातळी जशी ठरवलेली आहे तशीच न ठेवता ते डायल्यूट का करतो. मग आपल्या विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड पण का करावं लागतं आणि NCERT किंवा CBSE किंवा वॉट एव्हर इट मे बी JEE आणि नीटची जर तयारी करायची असेल तर ती तशाच पद्धतीने का करावी लागते. असो, खूप छान प्रश्न आहे आणि त्यावरती साधारणतः माझा अर्धा ते 1 तास जाऊ शकतो, कारण मी कॉलेजमध्ये JEE नीट CET सेलचा प्रमुख आहे आणि पूर्ण वेळ मी तेच काम करतो. आणि सध्या आपलं जे संगमेश्वर पब्लिक स्कूल आहे तिथं आपण फाउंडेशन पण सुरू केलेलं आहे, कारण ते CBSE स्कूल आहे. साधारणतः आमचा तो इंटिग्रेटेड प्रोग्रामच असा आहे की आता ही माझी जाहिरात नाही आहे, इयत्ता 8वी ते इयत्ता 12वीपर्यंत एकत्रितपणे आपण ते काम करतो, त्याचा प्रमुखच मी आहे, कोऑर्डिनेटर. असो, तर शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपण काही तत्त्वे त्यांनी निश्चित केलेली आहेत. त्या तत्त्वांचा एकत्रित आपल्याला विचार करायचा की काय बरं शैक्षणिक धोरण कशासाठी ठरवण्यात आलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला काही आकृतीबंध त्यांनी निश्चित करून दिलेली आहेत. आकृतीबंध तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. काय काय बरं तो आकृतीबंध? 5+. बरं, मग एक काम करूयात का आपण, माझ्यासाठी तेवढी मदत कराल का? या स्लाईडच्या मदतीनं तुमच्यासाठी काय काय तुम्हाला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल तुम्हाला जे काय माहिती आहे त्यातले एक 3 ते 5 मुद्दे तुम्ही फक्त लिहून काढा. तुम्हाला माहीत असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल मला माहीत असलेले हे 5 मुद्दे आहेत, ते तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. ज्यांच्याकडे फक्त मोबाईल आहे त्यांनी आपल्याला मेसेज केला तरी चालेल, नसेल तर घरच्यांना केला तरीही चालेल. फक्त हाताची घडी घालून काही बसू नका बुवा, म्हणजे तुझं चालू देत, माझं काही म्हणणं नाही त्याबद्दल, असं होऊ नये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल मला माहीत असलेले 5 मुद्दे. आत्तापर्यंत साधारणतः किती धोरणं येऊन गेली हे पण तुम्हाला माहिती असेल. मी आयोगांबद्दल बोलत नाही आहे, मी कशाबद्दल बोलतोय? धोरणांबद्दल. तर महत्त्वाची 3 धोरणं आपल्याकडे येऊन गेलेली होती. कुठली कुठली होती? 68चं एक आहे, 86चं एक आहे आणि आत्ता सध्या ज्याचा आपण विचार करतोय ते 2020चं एक आहे. ओके, थँक्यू. प्लीज स्टॉप युअर रायटिंग. लिहिणं थांबवलं तरी हरकत नाही. ओके, भगिनी मंडळांपैकी कुणीही एकानं उत्तर दिलं तरी काय हरकत नाही. मग त्यानंतर बसून बोललात तरी हरकत नाही. मला फक्त तुम्हाला माहीत असलेले काही मुद्दे सांगा. येस प्लीज. कुणीही एक जण फक्त सांगा की तुम्हाला माहीत असलेले 5 मुद्दे. येस सर, लेडीज फर्स्ट. हां, थँक्यू मॅम. प्लीज हॅव अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर मॅम. व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू. येस सर, प्लीज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सर. प्लीज. बरं, साधारणतः 34 वर्षानंतर आपण एक नवीन शैक्षणिक धोरण या ठिकाणी घेऊन आलो आणि या शैक्षणिक धोरणाची नक्की काय भूमिका होती किंवा याची निर्मिती कशी झाली.
31 ऑक्टोबरला सर्वप्रथम असं ठरवण्यात आलं, ते सुब्रमण्यम त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर कस्तुरी रंगन सर जे आहेत यांची याच्यासाठी ते मसुद्यासाठी निर्मिती, तुम्हाला हे पुस्तकामध्ये सर्व डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत, ते मिळतीलच. आणि हा पूर्ण प्रवास जसा मी तुम्हाला आत्ता सांगितला तसा 29 जुलै 2020ला ही महत्त्वाची तारीख आहे आपल्यासाठी, माहिती असावं म्हणून. 29 जुलै 2020ला या धोरणाला जी आहे ती मंजुरी मिळाली. मधला पूर्ण प्रवास मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेला आहे. आणि मग हे शैक्षणिक धोरण आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेलं. हे धोरण का तयार करण्यात आलं याची सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंतच्या सर्व शैक्षणिक धोरणांपैकी या धोरणाचं वेगळेपण असं आहे की यामध्ये महत्त्वाच्या 5 घटकांचा विचार करण्यात आलेला आहे. ते म्हणजे सर्वांना सहज शिक्षण, ॲक्सेस ज्याला आपण म्हटलेलं आहे, इक्वॅलिटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये ज्या मूलतत्वांवरती जास्त विचार करण्यात आलेला आहे तेच सर्व मूलतत्वे आपल्याला या शैक्षणिक धोरणामध्ये रिफ्लेक्ट झालेली दिसतात. किंवा 10 डिसेंबर 1948चा जाहीरनामा तुम्हाला सर्वांना माहीत असेल, तर त्यानुसारच ह्या सर्व गोष्टींची जी आहे ती मांडणी करण्यात आलेली आहे. मग यांनी या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न असा केला आहे की उत्तरदायित्व किंवा अकाउंटेबिलिटी ही कुणापर्यंत येऊन पोहोचते, तुमच्या माझ्यापर्यंत. आणि म्हणून या धोरणाचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. मग याच्यातली पुढची बाब आहे पहा, ती खूप महत्त्वाची आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी महत्त्वाची आहे. भारताला इथून पुढे ज्ञान महासत्ता बनवायचा असं त्यांचं असं म्हणणं आहे. या शैक्षणिक धोरणाबद्दल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी बोलली जाते की भारतीयत्वाचा सखोल अभिमान, ज्याला इंग्लिशमध्ये इंडियन रूटेडनेस आणि इंडियन नॉलेज सिस्टीम असं म्हटलं जातं. म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा आणि भारतातील ज्ञान प्रणाली या 2 महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा केलेली आहे. आणि त्यावरती सविस्तर 30 ते 35 पेजेस जे आहेत ते 600 पानांच्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं पण आहे. प्रकरण 3 क्रॉस कटिंग थीम्स असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यातला पहिलाच जो टॉपिक आहे तो इंडियन रूटेडनेस. तुमचं जर क्रॉस कटिंगचं लेक्चर झालं असेल शालेय आंतरसमवाय क्षेत्रे, तर त्याच्यामध्ये ती गोष्ट त्या ठिकाणी आलेली आहे पहा. तर त्यामध्ये त्यांनी ही गोष्ट का सांगितली असेल, तर पहिली महत्त्वाची गोष्ट, हा काय मोदी सरकारचा अजेंडा नाही आहे किंवा भाजपचं सरकार आहे म्हणून ते इम्प्लिमेंट करतात. मी स्पष्टच सांगतो तुम्हाला, असं अजिबात नाही आहे. किंवा कुठल्या तरी गोष्टीला विरोध करायचा आहे म्हणून पण नाही आहे. 2-3 महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मला सांगा, आपण जेवढ्याही धर्मांची मंदिरं पाहतो त्या मंदिरांचं स्थापत्यशास्त्र हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो की नाही? दुसरी महत्त्वाची गोष्ट, बौद्ध तत्त्वज्ञानानुसार जर समजा आपल्याला विपश्यना ही जी गोष्ट आहे आत्मशोधासाठी सांगितलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यावरती किती छान पद्धतीने विवेचन केले, ते विवेचन पुढच्या पिढीला द्यायचं की नाही द्यायचं? एक्झॅक्टली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या जैन धर्मामध्ये किंवा इझम या एका गोष्टीचा जर विचार केला तर सर्वात जास्त चर्चा जी आहे ती पर्यावरणाची, सर्वात चांगल्या पद्धतीने कशी काळजी घ्यायची याची उत्तम चर्चा, उत्तम मार्गदर्शन हे सर्वात जास्त जर अनुभवलेलं कुठं असेल किंवा चर्चा झालेली असेल तर ते जैन धर्मामध्ये झालेलं. मग मला सांगा, अर्धमागधीमध्ये असेल, पालीमध्ये असेल, मोडीमध्ये असेल, संस्कृतमध्ये असेल, हे जे आपलं पूर्वापार चालत आलेलं ज्ञान आहे हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं की नाही पोहोचवायचं? मग या सरकारचा, भाजपचा, भगवीकरणाचा अजेंडा कुठं आला? मी म्हणलं ना की माझी स्वतःची एक विशिष्ट भूमिका असली आणि मला या एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असला की मग हे सर्व बाजू त्याला सुरू होतात. माझं एकच म्हणणं आहे, मी तो चॅप्टर वाचल्यानंतर मला यात गोष्टी काहीच कळल्या नाहीत. मला कळलेली एकच गोष्ट आहे, मी तुम्हाला आता ते टास्क देणार आहे. आता तुमचा मोबाईल काढा, तुम्ही बुद्धिप्रामाण्यावरती आधारित आणि तर्काधिष्ठित जर तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल आणि इंडियन रूटेडनेस आणि इंडियन नॉलेज सिस्टीम ही जर गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची असेल तर एक वेबसाईट देतो आणि त्यावरती झालेले भारतातील सर्व विद्वानांनी आत्ता मी सांगितलेल्या आणि त्याहीपेक्षा 22 भाषांमध्ये ज्या उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत त्या सर्व इंग्लिश, हिंदीमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की सर्वात जास्त काम जे आहे ते विज्ञान आणि गणितावरती झालेलं आहे. कारण साधारणतः 3000 वर्ष, 4000 वर्षांपूर्वीच्या सुद्धा मॅन्युस्क्रिप्ट्स आत्ता त्या ठिकाणी ट्रान्सलेट होऊन इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहेत. त्या वेबसाईटचं नाव आहे iksindia.org. iksindia.org. क्षणभर आपण थांबा आणि मोबाईलवरती जाऊन ती वेबसाईट तुम्ही अवश्य पहा 2 मिनिटांसाठी. म्हणजे हा जो मुद्दा आहे तो माझा स्पष्ट होईल.
आणि इथून पुढे जर कुणी या शैक्षणिक धोरणाबद्दल काही प्रश्न विचारले किंवा इंडियन रूटेडनेस आणि इंडियन नॉलेज सिस्टीमबद्दल विचारले तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे. अशी भरपूर उदाहरणं देता येतील. आपलं हत्तरसंग कुडलचं जे मंदिर आहे बरोबर, आणि त्या ठिकाणी असणारे काही अवशेष आहेत, विशेषतः ते श्रीकृष्णाची मूर्ती आणि बाकी सर्व गोष्टी, तिथं उपलब्ध असणारा शिलालेख, तिथं उपलब्ध असणारं एक विशिष्ट काय नाव आहे बरं त्या शिवलिंगाचं, हरिहरेश्वराचं, याचा स्वतंत्रपणे आपण कधी अभ्यास केलाय का? तो अभ्यास करण्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्यांना प्रवृत्त नाही का करायचं? मी तुम्हाला क्षणभर काय म्हणतोय, देव आणि धर्म ते त्याच्या जागीच ठेवा तुम्ही, पण त्याच्या अनुषंगानं येणारं सर्व विज्ञान, त्याच्या अनुषंगानं येणारं आर्किओलॉजी, त्याच्या अनुषंगानं येणारी आर्किटेक्चर, याचा आपण अभ्यास करणार की नाही करणार? त्याच ठिकाणी जो नद्यांचा संगम आहे, संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नद्यांचा संगम जो आहे तो कसा आहे? त्रिकोणामध्ये आहे. एकमेव असा नदीचा संगम आहे जो काटकोनामध्ये झालेला आहे. पाहिलंय कधी? पाहिलं असेल तर त्याचा मग मला सांगा या बॉर्डर्स कशा डिझाईन केल्या जातात. ह्या खूप गोष्टी आहेत खरं तर, त्यात भूगोल आहे, इतिहास आहे, आर्किओलॉजी आहे. मग या गोष्टींचा, परंपरांचा नाही का अभ्यास आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा? पाहिलं त्या वेबसाईटवरती पूर्ण माहिती आहे. 4 नंबर गॅलरी आहे, त्याच्यामध्ये मॅन्युस्क्रिप्ट्स त्यांनी दिलेल्या आहेत. सर्वात जास्त काम आपलं रसायनशास्त्रावरती झालेलं आहे. आत्ता तुम्ही ज्या स्ट्रक्चरमध्ये बसलेले आहेत ते साधारणतः 55 ते 60 वर्षापूर्वीचं स्ट्रक्चर आहे. मला सांगायला आनंद वाटतो, नाट्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून एकच संदर्भ देतो आणि पुढे जातो. भरत मुनींचं नाट्यशास्त्र, ज्याला पंचमवेद असं म्हटलं जातं, साधारणतः 2,500 वर्षांपूर्वी त्यांनी असं सांगितलेलं की नाट्यग्रहाची रचना कशा रीतीने असावी, तर ती अशाच रीतीने असावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर समजा तुम्हाला प्रेक्षागृह बांधायचं आहे, ज्याला आपण ऑडिटोरियम असं म्हणतो, तर ते कशा रीतीने बांधावं, म्हणजे माती कोणती असावी, दगड कोणते असावेत, विटा कोणत्या असाव्यात, साऊंड ॲब्सॉर्बर्स कोणते असावेत त्याच्यामध्ये, म्हणजे भुशाचा वापर कसा करायचा, या सर्व गोष्टींचा वापर 2,500 वर्षापूर्वी सांगितलेला आहे. म्हणजे माती किती वेळा चाळून घ्यावी इथपर्यंत सगळ्या गोष्टींची चर्चा आहे. या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. अडचण एकच आहे, संस्कृतमध्ये आहे, प्राकृतमध्ये आहे, पालीमध्ये आहे. आपल्याला काय करावं लागेल ते, जी आपली प्रचलित भाषा आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे श्रीमद भगवद्गीता ही भावार्थ दीपिका झालीच की नाही, बरोबर आहे की नाही? एक 700-800 वर्षाची उज्ज्वल परंपरा त्यामुळे निर्माण झाली की नाही? भागवत संप्रदाय आपल्यापर्यंत पोहोचला की नाही? महाराष्ट्राचं पुरोगामित्व टिकवणारी सगळ्यात मोठी परंपरा कोणती आहे? तीच आहे, ती खरी पुरोगामी परंपरा, बरोबर आहे ना? प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या पाया पडतो, म्हणजे काय झालं, तू पण मोठा नाही, मी पण मोठा नाही, सगळे एका पातळीवरती आहोत. इतकं साधं सोपं तत्वज्ञान जिथं दिले, त्यासाठी परत आणखीन त्याच्यासाठी काय चर्चा आणि वेगळी गोष्ट करण्याची गरज नाही. मग हे नाही का पोहोचवायचं, याचा स्वतंत्रपणे अभ्यास नाही करायचा? तेच तर आहे, वेगळं काय? मी तेच म्हणलं ना, मी कुठेतरी दुखावलो गेलो असेल, माझा स्वार्थ कुठेतरी अडलेला असेल ना, किमान शिक्षणाच्या बाबतीत हे करू नये, अन्यथा येणाऱ्या पिढ्यांचं खूप मोठं नुकसान होईल पहा. म्हणून, आणि हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी. चला, आणि मग वेबसाईट पाहिलीत, चला बाकीचं पाहून झालं असेल तर थोडंसं मोबाईल बाजूला ठेवू. मग भारताला ज्ञानसत्ता किंवा ज्ञान महासत्ता बनवणे आपण नव्हतो का? आपल्याकडे नालंदा तक्षशिला होती, ते उदाहरण आहेत, आणि त्याच्या सर्व मेन्युस्क्रिप्ट तुम्हाला माहीत असेल 6 महिने जळत होत्या. ज्या काही उपलब्ध आहेत त्या पुनरुज्जीवित आपल्याला करायच्यात. आता यात खरं तर बऱ्याच गोष्टी त्यांनी एकत्रित सांगितल्यात. मी 2-3 महत्त्वाच्या गोष्टींवरती फक्त बोलेन. यात काय काय बदल झालेत, तुम्ही आत्ता जे 5 मुद्दे लिहिले ना, त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा असाच आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपले स्तर कोणते कोणते बदलले हो? आत्तापर्यंत महत्त्वाचा स्तरामध्ये झालेला बदल कोणता आहे? अंगणवाडी किंवा पूर्व प्राथमिक स्तर जो आहे तो संपूर्ण शिक्षणामध्ये होता का? तो नाही घेतला. मग त्याच्याबद्दल किती चर्चा सुरू आहे बरं? अंगणवाडी शिक्षिका कसं काय शिकवणार? त्यांना जमेल का? का नाही जमणार? प्रशिक्षण दिलेल्या कुठल्याही व्यक्तीला जमेलच ना. मग त्यासाठी बालशिक्षण विभाग काम करत आहे. 6 महिन्याचा ट्रेनिंग प्रोग्राम त्यांच्यासाठी बनवलेला आहे. आणि मला सांगा, हरकत नाही, सुरुवातीला 10%, 20%, 30%, 40% अनुभवानुसार शिकत जातील ना,
येणारं जे धोरण आहे त्यामध्ये जर क्वालिटी मेंटेन केली तरच या ठिकाणी आपल्याला ते होणार आहे. कारण मुलाचं शिक्षणाचं वय जे शिक्षण जे घेतो ते साधारणपणे 5-6 वर्षांतच त्याला जास्त करतो. तो शिकण्याचं वय तिथं क्वालिटी माणूस पाहिजे, तिथं क्वालिटी माणूसच नाही. आमच्या शिशूला काय केलं जातं, त्याला काय शिकवलं जातं ते येतच नाही. मुलं सगळे येत असतात शाळेत एक पण शिशू करतात. मग जर हेच जर आपण त्यांना शिकवत नसेल तर या ठिकाणी हा जो आपण मोठा जो डोंगर चढायचा आहे तो अशक्य होईल. म्हणून आपल्याला खरी बालवाडी डॉक्टरेट असलेली माणसं निघली पाहिजे. आम्हाला करता येणार नाही. त्या ठिकाणी तुम्ही लोकांनी मांडलं पाहिजे की खालचा जो पहिली 5 वर्षात नाही, एकदा सरांना बोलू देत मग मी बोलतो. हां ठीक आहे. 5 वर्षाचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये जर क्वालिटी माणसं नेमली तर इथे पुढचं शिक्षण द्यायला सोपं होणार आहे. मग हा आमचा विचार आमच्यापर्यंत राहतो, तो पुढेपर्यंत जात नाही. ओके ओके, थँक्यू सर. हां बरं ठीक आहे. मी तेच म्हणलं, माझ्याकडे 45 मिनिट आहेत आणि त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं नंतर वाचल्यास मी चर्चेमध्ये देईन. तुमचे प्रश्न असतील तर कृपया तुम्ही लिहून ठेवा, मला डायव्हर्ट नाही व्हायचं. डॉक्टर गीतांजली बोरुडे माझ्या वर्ग BEdला आम्ही सोबतच होतो, ज्या सध्या आता संपूर्ण महाराष्ट्रासाठीचं बालशिक्षणचं काम करतायत. त्याचे ट्रेनिंग प्रोग्राम्स ते आयोजित करतायत. सरांनी सांगितलेला जो मुद्दा आहे तो त्याच्यामध्ये विचारात घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, UGCच्या वेबसाईटवरती सध्या नवीन BEdचा शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे तो उपलब्ध झालेला आहे आणि त्यानुसारच इथून पुढे ज्यांना कुणालाही पूर्व प्राथमिकपासनं ती इयत्ता 12वीपर्यंत शिकवायचं आहे त्या लोकांना ते क्वालिफिकेशन्स पूर्ण केल्याशिवाय शिकवता येणार नाही. शेवटचा मुद्दा, त्यासाठीचा कायदा अंतिम टप्प्यात आहे. कदाचित आत्ता जो शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा जो कायदा आहे तो बदलून पूर्व प्राथमिकच्या टप्प्यापासून ते इयत्ता 12वीपर्यंतचे हे सर्व घटक त्यामध्ये समाविष्ट केले जातील. परंतु हे सर्व मसुद्यामध्ये असल्यामुळे याबद्दल भाष्य करणं हे ऑफिशियली योग्य होणार नाही. म्हणून ही चर्चा मी इथं थांबवतो. धन्यवाद सर. ठीक. इथून जर पुढे बालवाडीला जर शिकवायचं असेल तर तुम्हाला पायाभूत पूर्व प्राथमिकचा जो पायाभूत आहे त्याचा 4 वर्षाचा BEd कंपल्सरी आहे. 2030 नंतर जे काही बालवाडीमध्ये शिकवणारे शिक्षक असतील ते कंपल्सरी 4 वर्षाचं प्री प्रायमरीचं एकात्मिक BEd केलेले असते. ते जर आपण आता केलं तर 21 वर्षाचं ठीक आहे. मला सांगा, सोलापूर शहरामध्ये 1000 अंगणवाड्या आहेत किंवा बालवाड्या आहेत. 1000 बालवाड्यामध्ये एज्युकेशनमध्ये PhD केलेले व्यक्ती तुम्ही अवेलेबल करून द्या. शक्य आहे का ते? काही गोष्टी लगेच प्रॅक्टिकली हां शक्य नाही आहे. बरोबर. चलो, यातील पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आपल्यासाठी आहे, तो म्हणजे मूल्यमापनाच्या नवनवीन पद्धती जी आहेत ते या ठिकाणी इन्क्लूड केलेल्या आहेत. साधी सोपी गोष्ट आहे. कुठलीही साधी एक गोष्ट जर समजा तुम्हाला राबवायची असेल तर ती का राबवायची याचं तुमचं शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह आणि लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह तर अभ्यासक्रमात असतात. शॉर्ट टर्म आपल्या लेसनमध्ये आपण ते लिहितो, परंतु त्याचं मूल्यमापन कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने करायचं, कशा रीतीने करायचं, सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन इथपर्यंतच मी म्हणत नाही. साधारणतः 20 वर्षानंतर तो नागरिक कसा दिसेल. आपण जी आहे ना अभ्यासक्रमाबद्दल बोलत नाही आहोत, पाठ्यक्रमाबद्दल बोलत नाही आहोत. आपण कशाबद्दल बोलतोय? धोरणाबद्दल बोलतोय आणि धोरणामधल्या गोष्टीबद्दल. आत्ता जे सरांनी सांगितलं ना, तो अभ्यासक्रम तयार करून पाठ्यक्रम तयार करून शिक्षकांच्या निर्मितीपर्यंतचा तो जाणारा प्रश्न आहे. इथे मी तुम्हाला काय सांगतोय? मार्गदर्शक सूचना सांगतोय, कस्तुरी रंगन आणि त्या समितीने सांगितलेल्या गोष्टी. मग ते कशा रीतीने इम्प्लिमेंट करायचं ते डायट आणि सरकार बघून घेईल ना. त्याची मूळ संकल्पना काय आहे हे मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यातला पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा, बाकी भरपूर सूचना आहेत, तुम्ही ते वाचू शकता. तंत्रज्ञानाचा वापर. माझ्या एका वाक्याशी तुम्ही सर्वजण सहमत असाल की शिक्षकाला तंत्रज्ञान रिप्लेस करू शकत नाही, त्या ठिकाणी ते आणून बसवू शकत नाही. ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे? बरं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सध्या मोबाईल हाताला चिकटला आहे, बरोबर आहे तुमच्या सगळ्यांच्या. मग तुम्ही मार्च 2020 पासून आजपर्यंत शैक्षणिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि तुमच्या विद्यार्थ्यांसाठी
ते शैक्षणिक तंत्रज्ञान कशा रीतीने वापरलं बरं? काय काय वापरलं तुम्ही झूम सोडून? यूट्यूब. अजून? बरं, गुगल ड्राईव्हवरती आपले सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करता येतात का? किती लोकांना येतात? बरं, आता पहा, जरा अभिमानानं हात वर करूयात. व्हेरी गुड, थँक्यू. 10% लोक आहेत साधारणतः. गुगलच्या साधारणतः 27 ते 57 सर्व्हिसेस फ्री आहेत. आपण वापरतो? विद्यार्थ्यांसाठी वापरतो? बरं, गुगल क्लासरूम? बरं, कसा वापरतो? दरवर्षी क्लास निर्माण करतो? ॲक्सेस घेतो का फक्त सगळ्या लिंक व्हॉट्सअपवरतीच टाकतो? शेवटचा मुद्दा फक्त उपस्थित करतो. सध्या एवढे बाहेर सगळे चॅनल्स उपलब्ध झालेले आहेत. आमचा सबस्क्रायबर व्हा, हे व्हा. मुलं सर्च करून त्यांना पाहायचं तेच पाहतात की नाही? त्यांना जे पटेल, रुचेल, आवडेल आणि त्यांच्या पेसनुसार. यातूनच एक व्यक्ती मोठी झाली. मला त्यांचा प्रचार नाही करायचा, बरोबर, पण साधारणतः 1000 ते 1200 रुपयामध्ये अख्खा अभ्यासक्रम शिकवला जातो CBSEचा. मग तुमच्या वर्गामध्ये येऊन त्या मुलांना तुमचं काय ऐकायचं? कंपल्सरी आहे म्हणून का पर्याय नाही म्हणून? मला काय म्हणायचं लक्षात आलं? थोडक्यात तुम्ही त्या पातळीपर्यंत जर नाही गेलात, सरांचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी शेवटी त्यासाठीच देईन की होय, मला जर त्या पातळीपर्यंत नाही जाता आलं तर तुमची तुलना जो तिथं ऑनलाईन शिकवणार आहे याच्यासोबत 1 मिनिटात होणार आहे. तो घरी गेला की तो जो व्हिडिओज बघतोय, ज्या पद्धतीने त्याच्यासोबत ते शिक्षक इंटरॅक्ट होतात ऑनलाईन असून सुद्धा, ज्या पद्धतीने त्याचा तो रोजचा क्लास होतोय, ते पाहिल्यानंतर कळत न कळत शाळेमध्ये असणारा त्याचा इंटरेस्ट कमी होत जाणार आहे. तो टिकवण्याचं काम कोणाचं आहे? आपलं आहे. याचा विचार त्यांनी या ठिकाणी केला. शेवटचा मुद्दा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण वापर करतो. तुमच्यापैकी किती लोकांचं जेमिनीवरती किंवा ChatGPTवरती, OpenAIवरती अकाउंट आहे? या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. चलो, गुड. चला, 10 लोकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, हरकत नाही, ज्यांचाही कुणाचं आहे त्यांचं. लेसन नोट 2 मिनिटात तयार होते. एखादी ॲक्टिव्हिटी तुम्हाला घ्यायची आहे, ॲक्टिव्हिटीच्या ऑब्जेक्टिव्हपासून ते एक्सपेक्टेड आउटकमपर्यंत ह्या सर्व गोष्टी 5 मिनिटात तयार होतात. रुब्रिक्स ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली असेल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला 10 पैकी 10च का द्यायचे? त्याचे क्रायटेरिया तुम्ही फुलफिल केलेत का? लिहिलंय का? एखाद्या विद्यार्थ्याला 9च मार्क द्यायचे, 9 देण्यासाठीचे तुमचे क्रायटेरिया काय आहेत हे तुम्हाला विचारता यायला पाहिजे. ओरलमध्ये 20 पैकी 20 दिले, का 20 दिले? ओरलमध्ये 20 पैकी 19 दिले, का 19 दिले? याच्या प्रत्येकाचा क्रायटेरिया जोपर्यंत तुम्ही डिफाईन करत नाही, हे डिफाईन करण्यासाठीचं ChatGPT आहे, हे डिफाईन करण्यासाठीचं जेमिनी आहे, हे आपण समजून घेणं. म्हणजे थोडक्यात काय, हे समजणं, हे शिक्षकांपर्यंत पोहोचणं, हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्या पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे इग्नू आणि वायसोयू मी तुम्हाला माहिती आहे, तसंच हे एक पोर्टल आहे. याहीवरती वेगवेगळे अभ्यासक्रम आपल्यासाठी उपलब्ध आहेत. विशेषतः तुमच्या माझ्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जो आहे तो म्हणजे मार्गदर्शन आणि समुपदेशन. मार्गदर्शन वेगळं आणि समुपदेशन वेगळं, बरोबर. तर समुपदेशन करण्यासाठी मात्र थोडक्यात काही गोष्टींची शास्त्रोक्त माहिती तुम्हाला लागते. तुम्ही ते सर्टिफाईड असणं गरजेचं आहे. तिथं जाऊन तुम्हाला महत्त्वाचे जे कोर्सेस आहेत ते आहेत. एज्युकेशन टेक्नॉलॉजीचे पण कोर्सेस आहेत. आणि महत्त्वाची एक गोष्ट आहे, पुढचं पोर्टल आहे ते म्हणजे स्वयं. स्वयं पोर्टलबद्दल तुम्हाला माहिती आहे का? बरं, आणखीन एक शब्द मी तुमच्यासाठी देतो, MOOC, मूक असं त्याला म्हणतात. MOOC, मूक, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस, जे 100% फ्री आहेत. जसे स्वयंवरती हे कोर्सेस आहेत, तर स्वयं दीक्षा पोर्टल सगळ्यांना माहीत असेल, दीक्षा ॲप पण सगळ्यांकडे असेल, तुम्ही वापरत असाल, तुमचे कॉन्ट्रीब्युशन्स त्याच्यामध्ये असतील. अगदीच होय, ते नवीन आत्ता ती प्रणाली होते त्यातला, आता त्याबद्दल नंतर बोलतो मी. गरड सरांसोबत काम केलंय मी, काळजी करू नका. विकास गरड सरांसोबत. इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड पण बऱ्यापैकी कोर्सेस त्यांचे जे आहेत ते साधारणतः दर आठवड्याला एक नोटिफिकेशन येतं, नवीन कोर्स आहे तुमच्यासाठी म्हणून. येतं ना? काय ते वरिष्ठ किंवा त्यांची वेतन निश्चित, वॉट एव्हर इट मे बी, 24 ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी ते असेल. ओके. स्वयंबद्दल एकच गोष्ट सांगतो, साधारणतः 1000पेक्षा जास्त कोर्सेस फ्री किंवा फार फार तर 500 रुपयापर्यंतची फी तुमची एक परीक्षा घेतली जाते. बाकी सर्व गोष्टी त्या ठिकाणी ऑनलाईन किंवा ब्लेंडेड मोडमध्ये अवेलेबल आहेत. ब्लेंडेड लर्निंग
जर तुम्हाला माहीत असेल तर ठीक, नसेल तर हा कीवर्ड तुमच्याकडे ठेवा, तुमच्या लक्षात येईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन किंवा हायब्रिड असाही शब्द वापरला जातो. यासुद्धा गोष्टींचं ज्ञान आपल्या शिक्षकांना व्हावं म्हणून आपण चर्चा करतो. तुमच्या माझ्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय, विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेमधून शिकवावं. धोरणानं असं सांगितलंय की साधारणतः विद्यार्थ्याची प्रथम भाषा जी आहे आणि ज्यामध्ये तो लिहू शकेल, ही महत्त्वाची अट आहे, ती त्याची रिजनल लँग्वेज 1, त्याला R1 असं म्हटलं जातं. इथून पुढे सगळ्या ठिकाणी ही चर्चा असणार आहे. इयत्ता 5वी पर्यंत त्याची मातृभाषा ही त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट की अशी एक भाषा जी सर्वमान्य आहे. मग महाराष्ट्रामध्ये अशी कुठली असू शकेल, तर साधारणतः आपण आपल्या सोलापूर शहराचा विचार केला तर मराठी ठीक आहे, आपण सगळ्यांनी आपलं गृहीत झालं, तर कन्नड, तेलुगू बरोबर आणि हिंदी यांचा विचार करू शकतो. आणि ही सोडून आणखीन एक भाषा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता, असं त्यांनी सुचवलेलं आहे. आत्ता मग पायाभूतच्या अभ्यासक्रमामध्ये आणि शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये ते कशा रीतीने विषय रचना करतात त्यानुसार आपल्याला विचार करावा लागेल किंवा अभ्यास करावा लागेल. यातील पुढचा मुद्दा असा आहे जी हो मॅडमचा आणखीन एक मुद्दा आहे. साधारणतः जसं JEEची परीक्षा किंवा नीटची परीक्षा वेगवेगळ्या 5 ते 7, 10, 12 आता त्या 15 भाषांपर्यंत आहे, तसंच MBBS किंवा इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम हा आपण मराठीमध्ये देऊ शकतो का? तुमच्यापैकी किती लोकांचे मुलं जर समजा MBBSचा अभ्यासक्रम मराठीमध्ये तयार केला तर ते शिकायला तयार आहेत? त्यामध्ये त्यांनी सुचवलेली एक महत्त्वाची, सगळंच मराठीकरण करा असं त्यांनी म्हटलेलं नाही, ज्या महत्त्वाच्या टर्म्स आहेत ज्याला आपल्याकडे आपण पारिभाषिक शब्द असं म्हणतो, ते कंसामध्ये इंग्लिशमध्ये द्यावेत आणि त्याचं मराठीकरण द्यावं, आणि जर मराठीकरण शक्य नसेल तर ॲज इट इज इंग्लिशमध्ये द्यावं, अशी त्यांची ती अपेक्षा आहे. ओके, याला आपण ट्रान्सलेशन ते पण म्हणतो. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा होता त्यातला. ठीक आहे, हरकत नाही. 3 त्रिभाषा सूत्री. मग सर हे तर कोठारी आयोगामध्ये पण सांगितलेलं होतं. अजिबात नाही. कोठारे आयोग आणि इथं आपल्याला काय लगेच जुनं ज्ञान जोडायचं आहे? अजिबात नाही. पहिल्यांदा अनलर्न करून घ्या. या आणि याच्यामध्ये मूलभूत फरक हाच आहे की भारतामध्ये सध्या म्हणजे ऑन रेकॉर्ड 7,000 वेगवेगळ्या भाषांची नोंद आहे आणि आपण फक्त 22 ते 24 भाषा ज्या आहेत त्या मान्यता प्राप्त आहेत. येतंय लक्षात? त्यामुळे मग त्या विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या बॉर्डरवरती तुम्ही पहा, कन्नड भाषिक आहे ज्याला प्रमाण मराठी पण येतं, हिंदी आणि इंग्लिश पण बऱ्यापैकी जमतं. अशा शिक्षकांच्या जर नेमणुका केल्या तर त्या विद्यार्थ्याचा शाळेसोबत असलेला कनेक्ट हा खूप छान पद्धतीने होऊ शकतो. पूर्व भागामध्ये जर समजा शिकवायला तेलुगू भाषिक जर शिक्षिका किंवा शिक्षक असेल तर महत्त्वाची गोष्ट आल्या पहिल्यांदा तो कनेक्ट कशामध्ये होईल? मातृभाषेमध्ये होईल. शक्य असेल तर तेलुगू त्या ठिकाणी आपण कंपल्सरी करूयात. याचं उत्तम उदाहरण बहुसांस्कृतिक आणि बहुभाषिकचं मुंबई आणि मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आणि त्यांच्याकडे होणारी शिक्षकांची भरती तुम्हाला माहीत असेल. हे त्या विषयानुसार आणि माध्यमांनुसार त्यांची शिक्षक भरती होते. आत्ता एक नवीन खूप चर्चेला विषय आलेला आहे, काय 6वी ते 12वी पैकी किंवा 6वी ते 8वी वरती ज्यांचं इंग्लिश मिडियममधूनच D.Ed झालेलं आहे. असो, चर्चेत जायचं नाही मला, पण त्या पण गोष्टी विचारात घेण्यात आलेल्या. शेवटची एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही ICTचा वापर म्हणजे फक्त पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन इथपर्यंत अपेक्षित असेल तर असं नाही, पुढच्या पातळीवर तुम्ही जाणं अपेक्षित आहे. तुमच्या माझ्याशी निगडीत असणारा सगळ्यात महत्त्वाचा बाब म्हणजे 6वीपासूनच साधारणतः 10 विषय सुरू होत आहेत. किती? 10. मग जे आपल्याकडे विषय उपलब्ध होऊ शकतील त्याच 6वी ते 8वीपासून ते 6वी ते 10वीपर्यंत आपल्याला इम्प्लिमेंट करायचे. त्यामुळे इथून पुढे काही तुमचा विषय सोडून आणखीन एखाद्या विषयाचं जर तुम्हाला अध्यापन करावं लागलं तरच तुम्ही आकृतिबंधामध्ये बसाल, तरच तुमचा वर्कलोड बसेल, तरच विषय रचनेमध्ये तुम्ही समाविष्ट व्हाल. मला हे सांगा, हे मी परत जे बोलतोय ते कम्प्लिटली अनऑफिशियली बोलतोय. सर मग आमच्या शिक्षक मान्यतेचं काय? त्याची मान्यता कशी असेल? जर विषय संख्या वाढली आणि जर ते विषय वाढले तर ऑब्व्हियसली त्याची रचना पण त्याच पद्धतीने ते करतील. आत्ता सध्या 16 तास, 18 तास, 24 तास जेही काही तुमचं गणित आहे ते कदाचित 12-12 तासांमध्ये, 6-6 तासांमध्ये, 8-8 तासांमध्ये विभाजित करतील आणि त्यानुसार तुम्हाला ते विषय देतील. इतकं साधं सोपं ते गणित आहे. ते कशा रीतीनं करायचं यासाठी शिक्षक संघटना खंबीर आहेत. आता सध्या त्याच्या मागची भूमिका काय आहे ना तीही मी सांगतोय तुम्हाला. ओके, त्यामुळे सर्व आपले जे, मी पण त्या संघटनेचा एक सदस्य आहे म्हणून सांगतो, ते काळजी घेतील त्याची. प्रश्न हाच आहे
की नवीन धोरण राबवायचं की नाही. होय राबवायचं. कशा रीतीने? तर चांगल्या रीतीने. मग त्यासाठीची विषय रचना आणि त्यामध्ये झालेले सर्व बदल. एकच गोष्ट सांगतो, इयत्ता 6वी ती इयत्ता 12वी पर्यंतच नाही. संगमेश्वर कॉलेज हे स्वायत्त कॉलेज आहे, ॲटॉनॉमस कॉलेज आहे. मला सांगायला आनंद वाटतो की जे तुम्ही विषय शिकता त्याच्याही पुढे जाऊन 40 ते 45 वेगवेगळे व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस आहेत. आत्ता कालच याच क्लासमध्ये सकाळी 10:30 वाजता तुम्ही आल्यानंतर तुम्हाला क्षणभर बाहेर थांबावं लागलं, बरोबर? आणि मी इथं समोर बसलेलो होतो. कुठली ॲक्टिव्हिटी चालू होती? मला अभिमानानं सांगायला वाटतो, वी आर द फर्स्ट दोज हू आर कंडक्टिंग दी पर्सनल इंटरव्ह्यू कॉम्पिटिशन. पर्सनल इंटरव्ह्यू कसा द्यायचा याची कॉम्पिटिशन घेणार आपण पायोनियर आहोत. शहरामध्ये हे पहिलं असं ठिकाण होतं की ज्या ठिकाणी, आणि यू ओंट बिलीव्ह, त्यांना विषय काय दिलेला होता? असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश, किंवा तुम्हाला सेल्स मॅनेजर म्हणून जॉब करायचा आहे, BA इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना. आपल्याला लाजवेल एवढ्या सुंदर पद्धतीने विद्यार्थी उत्तर देत होते. एका विद्यार्थिनीला असं विचारलेला होता प्रश्न, तेवढं सांगतो आणि मी पुढे जातो, की तुझ्या आयुष्यामध्ये आत्ता सध्या तुम्ही शिक्षक म्हणून या ठिकाणी जॉईन होणार आहात, 25व्या वर्षी 26व्या वर्षी, एखादी अशी गोष्ट कुठली आहे का की साधारणतः मागचे तुम्हाला असा वेळ दिला आणि 10 वर्ष तुम्ही मागे जाऊ शकता आणि एक चूक सुधारू शकता, तर काय चूक सुधाराल? तर त्या विद्यार्थ्यांना उत्तर दिलेलं असं होतं की त्यावेळेस मी स्वतः खूप विचार करत होते, लाजत होते, प्रत्येक गोष्टी सहभाग मला घेता येत नव्हता. मला वाटायचं की होय मी यात पार्टिसिपेट होऊ शकते आणि काम करू शकते, पण आता मी असं करणार नाही. आता मी इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होईन. माझा नंबर येऊ किंवा न येऊ, लोक माझ्यावरती हसतील किंवा आणखीन काय विचार करतील याचा मी विचार करणार नाही. यू वोंट बिलीव्ह, त्या विद्यार्थिनीचा पहिला नंबर आलेला आहे. मला तोच प्रश्न पडला की या विद्यार्थीने एवढे छान पद्धतीनं, आणि त्या बाकीच्या सर्व प्रश्नांची तर म्हणजे असिस्टंट प्रोफेसरसाठी तर तिचा रिसर्च खूप उत्तम होता. क्वालिफिकेशन्स काय लागतात? मग MA इंग्लिश कंप्लीट करायला लागतं, नेट पास व्हायला लागतं. मग रिसर्चमध्ये काय काम कराल? तर लिटरेचरमध्ये, आणि सध्या बहुभाषिक जे आहेत आपण सोलापूरमध्ये, त्याचा सर्वात जास्त विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांना आपल्या टुरिझमबद्दल सोलापूर जिल्ह्याच्या माहिती दिली पाहिजे. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तिनं त्याच्या विषयाची मांडणी केलेली होती. ज्या विद्यार्थिनीचा 2रा क्रमांक आला, अक्कलकोटून ती विद्यार्थिनी रोज जाणं येणं करते. 12वी सायन्सची विद्यार्थिनी आहे, सायकॉलॉजीचा अभ्यास करते, आणि तिला विचारलं की आजपासून 10 वर्षानंतर तू कुठे असशील? तिचं उत्तर होतं, सोलापूर विद्यापीठाची कुलगुरू म्हणून कदाचित तुम्ही मला पाहाल. हरकत नाही ना. एका शाळेची उत्तम मुख्याध्यापिका असेल, किंवा कदाचित या भारताची किंवा भारताची महाराष्ट्राची नियोजनामध्ये ती नक्कीच कुठेतरी असेल. नसेल तर पुढच्या 30 वर्षाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो काय? मेंटल हेल्थ. त्याच्यावरती ते काम करणारी एक उत्तम रिसर्चर असेल. आपल्याला फक्त क्रिकेटर्स आणि फिल्म स्टार एवढीच लोक माहिती आहेत. खरे स्टार्स तर आजूबाजूला असतात आपल्याला, आणि खूप छान पद्धतीने काम करतात. मग ह्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण विचार करतो ना, मला काल मिळालेलं सगळ्यात मोठं समाधान हेच की 20 विद्यार्थ्यांनी त्या पर्सनल इंटरव्ह्यू टाईप ऑफ कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाले. ॲटॉनॉमस होणं म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला? तुमच्याकडे हे 100% स्वातंत्र्य आहे की तुम्ही या पद्धतीने ॲक्टिव्हिटीज इम्प्लिमेंट करू शकता. परत कॉलेजचा प्रचार नाही, काही गोष्टी चांगल्या झाल्या तर ते सांगितल्या पाहिजेत. तुम्ही पण त्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकता. ही ॲक्टिव्हिटी होती, एकाच वाक्यात सांगतो म्हणून मी तुमच्याकडनं ती लिहून घेतलं. मला NEP बद्दल ही गोष्ट माहिती आहे, तुला माहिती आहे का? नाही. हे बघ, ह्या ओरिजिनल डॉक्युमेंटमध्ये हे सांगितलेलं आहे, तू याचा नक्की अभ्यास कर, असं ते अपेक्षित आहे. आता यात अभ्यासक्रमातील ओझे कमी करणे या संदर्भात एकच महत्त्वाची गोष्ट, तुमच्यापर्यंत GR पण आला असेल, दर शनिवारी किंवा मग एक बॅगलेस डे, बरोबर? त्या ॲक्टिव्हिटीज आपण कशा रीतीने इम्प्लिमेंट करायच्या आणि काय, ह्या सर्व गोष्टी तुम्ही करत आहात. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्हाला त्या गोष्टी विशेषतः विज्ञान आणि गणिताच्या शिक्षकांना आणि इंग्लिशच्या शिक्षकांना माझी अशी विनंती आहे, तुमचं थोडंसं मी असं समजेन, भाषाविषयाच्या शिक्षकांनी तर काय करावं, जगभरातल्या सर्व भाषांचं ज्ञान आणि त्या भाषा आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कशा पोहोचतील किमान. म्हणजे माझ्या विद्यार्थ्याला कोरियन पण येतं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. या बाबतीत दिल्ली ब्रिटिश काउन्सिल जे तुम्हाला माहीत असेल, त्यांची CFBT नावाची एक मदर इन्स्टिट्यूशन आहे. ती ब्रिटिश काउन्सिल आणि यांना मदत करते. त्यांच्या थ्रू आम्ही स्कूल इन्स्पेक्शनसाठी, मी CBSE स्कूल इन्स्पेक्शनला जातो. तर त्यामध्ये गेल्यानंतर दिल्ली पब्लिक स्कूल, जिथं एका वर्गाचे 19 डिव्हिजन्स आहेत आणि त्या शाळेची एका विद्यार्थ्याची 1.5 लाख रुपये फीस आहे. तर त्यांच्या 19 डिव्हिजनसाठी एक व्हाईस प्रिन्सिपल असतो, 2 कोऑर्डिनेटर्स असतात. साधारणतः शाळेची संख्या 7,500 ते 8,000 आहे. त्या ठिकाणी 6वीला तुम्ही जे सांगितलं ना सर,
PhD शिक्षक शिकवायला तयार आहे, त्याला तेवढा पगार देणार आहेत का? तिथं दिला जातो. तिथलं मिनिमम वेतन म्हणजे मिनिमम सगळ्यात कमीत कमी पगार दिले जाणारी जी व्यक्ती आहे तिचं कमीत कमी वेतन होतं 55,000 रुपये, पण तिला 3 इंटरव्ह्यूजमधून जायला लागतं. इयत्ता 6वी पासून ते 12वी पर्यंत फ्रेंच पूर्णपणे साधारणतः 16 वेगवेगळ्या भाषा जगभरामध्ये उपलब्ध असणारे शिकवले जातात इयत्ता 6वी पासून. पण फीस पण तशीच आहे. 6वी पासून ते 8वी पर्यंत सर्व स्पोर्ट्समध्ये तुम्हाला पार्टिसिपेट होता येतं आणि 9वी ते 12वी मध्ये मात्र तुम्हाला स्पेशलायझेशन निवडायला लागतं. आणि तुमचे कोच कोण? ज्या म्हणजे कोच, क्रिकेटचा कोच पाहिजे, महेंद्रसिंग धोनी अकॅडमी असेल आणि त्यांची एक्सपर्टीज त्यांनी घेतलेली आहे. तुम्हाला समजा काय बॅडमिंटनमध्ये काम करायचं आहे, PV सिंधू आणि त्यांची टीम त्या ठिकाणी मार्गदर्शन करेल, त्यांच्या फीस पण ते देतात. तुम्हाला समजा स्विमिंगमध्ये काम करायचं आहे, नॅशनल लेवलवरती किंवा इंटरनॅशनल लेवलवरती आर्मीमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्याचा इंडिव्हिज्युअली प्लॅन ते तुमच्या बनवून हातात देतात. एवढं करणं आपल्याला शक्य नाही आहे, मला मान्य आहे, पण किमान यातलं एक्स्ट्रीम काय असू शकतं याचा पण कधीतरी आपण अभ्यास केला पाहिजे की नाही. याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या माझ्यासाठी अवघड नाही आहे, रोबोटिक्स तुमच्या माझ्यासाठी अवघड नाही आहे. आणि ह्या सर्व गोष्टी जर आपण आत्मसात नाही केल्या, इथून पुढच्या सर्व कॉम्पिटिशन्समध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपण नाही घेऊन गेलो तर ते विद्यार्थी या स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत. होमी बाबासाठी आपले किती विद्यार्थी जातात आणि त्यांना आपण किती लोकांना प्रोत्साहित करतो. करत नसेल तर आपलं टार्गेट ठरवून घेऊ आपण. यावर्षी माझ्या शाळेमधून माझे हे विद्यार्थी या पद्धतीने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचतील आणि हीच त्यांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. 3D प्रिंटिंग हा एक, आणि खरं तर आता याच्याशी रिलेटेड ही जी एक ओळ आहे ना, याच्याशी रिलेटेड आत्ता पण तुम्ही जर पाहिलं की 2030मध्ये उपलब्ध असणारे जॉब्स कोणते आहेत, जर तुम्ही पाहिलं तर जे परंपरागत उपलब्ध आहेत ना जॉब्स, ते सर्व सोडून याच्यामध्येच उपलब्ध असणारे जॉब्स आहेत आणि त्या पद्धतीने पिढी तयार करणं अपेक्षित आहे. तुमच्या माझ्याशी निवड यात असलेला एक महत्त्वाचा मुद्दा, 9वी ते 12वीमध्ये तुम्ही जो विषय शिकवताय तो कंपल्सरी असणार नाही. साधारणतः 4 वेगवेगळे ग्रुप केले जातील आणि त्या 4 ग्रुपनुसार त्यांना विषय निवडण्याचं स्वातंत्र्य असेल. मग तुमच्या शाळेमध्ये तो जर विषय नसेल आणि दुसऱ्या शाळेमध्ये तो विषय असेल तर कदाचित विद्यार्थी तो विषय चांगला आहे म्हणून तिकडे जाऊ शकतील, अशी पण कदाचित रचना असू शकेल. परंतु हे सगळे नवनवीन विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं आहे आणि म्हणून त्या पद्धतीने विचार करावा. मग ह्या 9वी ते 12वीच्या विषयांची रचना कशी हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर पुढच्या धोरणं किंवा तुमच्या शालेय शिक्षणाचं जर प्रेझेंटेशन झालं असेल तर त्यामध्ये त्यांनी ते दिलेलं असेल. साधारणतः 10 विषय कोणते आणि त्यातले महत्त्वाचे विषय कोणते, कंपल्सरी असा प्रकार राहणार नाही. भाषा ही गोष्ट फक्त त्या ठिकाणी त्यांनी महत्त्वाची ठरवलेली आहे, बाकीचे सर्व विषय विद्यार्थ्यांवरती सोडलेले आहेत. 4 ते 5 ग्रुप करून दिलेले आहेत. महत्त्वाचे 3 ग्रुप आहेत, त्यातून त्यांना विषय निवडायचे आणि पुढे त्यांना अभ्यास करायचा आहे. मग अशी कोणीतरी मला माहीत असलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही सांगितलेलं होतं की 10वी 12वीची बोर्डाची एक्झाम कालच आहे. ते धर्मेंद्र प्रधानांचं ऑथेंटिक स्टेटमेंट आहे की वर्षातून 2दा परीक्षा आपण घेत नाही आहेत का? घेतो ना वर्षातून 2दा परीक्षा. आता तर महिनाभरातच घेतो, त्यात नाविन्य काहीच नाही आहे. त्यामुळे त्याला किती हाईप द्यायची त्या बातमीला ते आपण बघूयात. एक महत्त्वाची गोष्ट, मूल्यमापन मात्र फक्त एकच परीक्षा. मला सांगा, आत्ता सध्याची आपली 10वीची आणि 12वीची बोर्डाची परीक्षा होते, ती बदलून नवीन पद्धतीने कशी परीक्षा घेता येईल सांगता येईल कोणी? माझा एकच प्रश्न आहे, परत एकदा विचारतो की 10वीची आणि 12वीची जी सध्या आपली परीक्षा आपण घेतो त्या परीक्षे पद्धतीमध्ये आपल्याला जर बदल करायचा असेल किंवा ती परीक्षा पद्धती पूर्णतः बाजूला सरकवायची असेल, हां सेमिस्टर वाईज आपण घेऊ शकतो. बरं, मग सेमिस्टर वाईज जिथे जिथे परीक्षा होतात त्यांचा जर अभ्यास केला तर त्यांचा वेळ सगळा परीक्षांमध्येच जातो, शिकवायला वेळच मिळत नाही. कॉलेजमधलं सांगतो, मग त्यावरती काही आपल्याला उपाय करता येईल का? 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा बंद, चला आत्ता या क्षणापासून बंद, त्यांना रिप्लेस कसं करायचं ते सांगा, किंवा नवीन मूल्यमापनाची पद्धती काय ते सांगा. कधी विचार केलाय? ओके, प्रश्नपत्रिका आणि टप्प्याटप्प्यावरती त्याचं मूल्यमापन करायचं, क्वेश्चन बँक्स त्यांच्यासाठी अवेलेबल करून द्यायच्या. ही सर्व चर्चा जी आहे ती इथे आहे, त्याचं नाव आहे परख. मग ह्या सर्व उपायांवरती या ठिकाणी त्यांनी दिलेलं डॉक्युमेंट आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी हे नक्की वाचावं. एकच मी तुम्हाला सांगतो परत एकदा, हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नाही. नोंदी लिहिल्या किंवा नोंदी घेतल्या आणि झालं असं नाही आहे.
याच्यामध्ये फार वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी नोंदी दिलेल्या आहेत, ते आपण शिक्षण किंवा शिकून घेणं गरजेचं आहे. आणि जो सरांचा मगाचा प्रश्न होता की सर मग हे शिक्षक आणायचे कुठून, तर आत्ता सरांनीच टप्प्याटप्प्यानं, आता सुद्धा तुम्हाला माहीत असेल विशेष शिक्षण किंवा स्पेशल एज्युकेशनचं BEd बंद करण्यात आलं. बरं, तुम्हाला हे झालं असेल की दिव्यांगांचे किती प्रकार आहेत? 20 ते 22 प्रकार आहेत. RPW ॲक्ट 2016 पण तुम्हाला माहीत असेल. शाळेमध्ये त्याचा विचार झाला, रॅम्प वगैरे हे सगळं झालं. तसंच आता इथून पुढे दिव्यांगांना सुद्धा वेगळं ठेवायचं नाही आहे. त्यामुळे इथून पुढे इंटिग्रेटेड BEd असेल, 4 वर्षांचं BEd असेल. फर्स्ट इयर पायाभूतसाठी, सेकंड इयर DEd सारखं, थर्ड इयर BEd सारखं आणि फोर्थ इयर MAd. तिथून पुढे एक एंट्रन्स आणि PhD साठी तुम्ही जाऊ शकता. या पद्धतीची रचना आहे. मी तेच म्हणलं, 40 पानांचाच डॉक्युमेंट आहे, UGCच्या वेबसाईटवरती आहे. नवीन अभ्यासक्रम BEdचा कसा असेल, अभ्यासायचा असेल तर ते सहज तुम्हाला उपलब्ध आहे, तुम्ही ते बघू शकता. या पद्धतीने त्यांनी केलेली सूचना आहे. आत्ता तुम्ही आणि आम्ही इथे येऊन का बसलोय, तर तुमच्या माझ्या व्यावसायिक प्रगतीसाठी इच्छा असो नसो 50 तास दरवर्षी द्यायचेच आहेत कंपल्सरी. आणि ही सूचना ओरिजिनल धोरणामध्ये दिलेली आहे. मग ते अभ्यासक्रमात आली, मग प्रशिक्षणात आली, मग डाएट हे आपले प्रशिक्षण राबवत आहेत. येते लक्षात? ही याच्या मागची भूमिका आहे की दरवर्षी होणारे सर्व बदल हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. मला सांगायला आनंद वाटतो की जर समजा तुमच्यापैकी कोणी CBSEला काम केलं असेल तर CBSE दरवर्षी त्यांचे उपलब्ध किंवा नवीन तयार झालेल्या सर्व गोष्टी CBSE अकॅडमिक्स नावाच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून देते. त्यांच्या सर्व पुस्तिका पण त्या ठिकाणी असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, झालेला प्रत्येक बदल सर्क्युलर काढून आपल्याकडे जसे परिपत्रक येतात तसे सर्व सर्क्युलर्स मेलवरती पण येतात आणि उपलब्ध पण असतात. आता सध्या काल परवाची बातमी होती मी फक्त बातम्या पाहतो. ओपन बुक टेस्ट बातमी काय दिली होती माहिती का? आता विद्यार्थ्यांनी पुस्तकातून बघून लिहायचं म्हणे. आता साधी सोपी गोष्ट आहे. मी जर समजा तुमच्याकडे ते शिक्षक मार्गदर्शिका तुमच्या हातामध्ये मिळणार आहे, तुमची ओपन बुक टेस्ट घ्यायची समजा ठरवली आपण, साधी सोपी गोष्ट आहे. ते पुस्तक देतो, दिवसभर अभ्यास करा. एकच प्रश्न आहे, 12 वेगवेगळे तुम्हाला थीम या ठिकाणी शिकवले जाणार आहेत की नाही, त्यावरती तुमचं स्वतःचं चिंतन मांडा. सोपं आहे. रिमेंबरिंग, अंडरस्टँडिंग, अप्लाइंग, ॲनालायझिंग, इव्हॅल्युएटिंग अँड क्रिएटिंग, ब्लूमची रिवाइज टेक्झॉनॉमी. लोअर ऑर्डर थिंकिंगवरती सगळं काम आपलं चालतं. रिमेंबरिंग, अंडरस्टँडिंग, अप्लाइंग. आपल्याला काय काम करायचं आहे या पातळीवरती? ॲनालायझिंग, इव्हॅल्युएटिंग आणि क्रिएटिंग. या पातळीवरचे जेव्हा तुम्ही प्रश्न विचारायला लागाल, जेव्हा तुमचे प्रश्न पद्धती या पद्धतीने असतील, तेव्हा खऱ्या अर्थानं ओपन बुक टेस्ट आहे. 2014 पासून CBSEने सुरू केलं होतं, पण त्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचू शकलं नाही. कारण का? 25 पेजेस 40 पेजेस एकत्रित वाचून 2च प्रश्नांची उत्तरं, ती पण निबंध वजा लिहायची, सोपी गोष्ट नाही. एक अनुभव सांगतो, पुढे जातो. 2006ची जेव्हा मी नेटची परीक्षा पास झालो तेव्हा आम्हाला एक ओळ दिलेली होती, युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन अँड इट्स इम्पॅक्ट ऑन हायर एज्युकेशन. संपलं. 16 पेजेस होते आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं होतं. युनिव्हर्सलायझेशन ऑफ प्रायमरी एज्युकेशन, ओके, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि त्याचा उच्च शिक्षणावरती होणारा परिणाम. इथं कस लागतो का? आपण UPSC मध्ये टिकत नाही का, MPSC मध्ये टिकत नाही? त्याचं कारणच हे आहे ना, कॉम्प्रिहेन्शन एबिलिटीज आपले येत नाहीत. वाचायला नको आहे आपल्याला, सगळं रेडीमेड पाहिजे, असं नाही चालणार. मग ही सवय शिक्षकांपासून आपण ती सुरुवात करतोय. म्हणून 50 तासांचं प्रशिक्षण ही त्याची मागची भूमिका. इथून पुढे ते क्लस्टर्स आणि ह्या सर्व गोष्टींची निर्मिती ते करतायत. फक्त मला यातलं एकच सांगायचं की मग आमच्या शाळेत सुविधा नाही आहेत, यांच्याकडे आहे, आम्ही का तिकडे जायचं किंवा आपण इकडे यायचं, असं नाही. आमच्याकडे जेवढे उपलब्ध असणारे चांगले रिसोर्सेस आहेत त्या सगळ्यांचा आपण एकत्रितपणे अभ्यास केला पाहिजे, एकत्रितपणे वापर केला पाहिजे. इथं दमानी विद्या मंदिरचे सर आहेत पहा, आणि सरांच्या शाळेमध्ये मी 2-3 वर्ष, आता त्यांचाही परत प्रचार नाही, त्यांच्याकडे होणारी वक्तृत्व स्पर्धा, तुम्ही जर समजापैकी कोणी जर सहभाग नोंदवलेला असेल, त्या शाळेमध्ये तुम्ही गेला असाल तर एखाद्या शिक्षकाला किंवा उत्तम वक्त्याला लाजवेल एवढ्या छान पद्धतीने त्यांच्या त्या वक्तृत्व स्पर्धा ते घेतात पहा. म्हणजे प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी, अंतिम फेरीमध्ये अर्धा मार्क कट करत असताना सुद्धा नाकी नऊ येतात तुमच्या. मग मला सांगा, जर खरंच चांगला विद्यार्थी घडवायचा आहे, माझं काय म्हणणं आहे, या स्पर्धेमध्ये सरांना मी तेच विनंती मागच्या वेळेस पण केलेली होती की जे उत्तम विजेते आहेत किंवा जे उत्तम सादरीकरण करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना, फक्त आमच्या इथल्या काही निवडक विद्यार्थ्यांना त्यांची भाषणं ऐकायसाठी बसू द्यात. पुढच्या वेळेस जेव्हा ही तुमची पुढच्या
टर्ममध्ये ज्यावेळेस ती अशी असेल एक्झाम काय ती तुमची स्पर्धा, तेव्हा कदाचित त्यातले 2 विद्यार्थी तर नक्कीच उद्युक्त होतील आणि पुढे जातील. हा याच्या मागचा उद्देश आहे. पहा, रिसोर्सेस आहेत, त्या सगळ्यांचा, त्या रिसोर्सेसचा वापर आपण सर्व ठिकाणी करावा. आत्ता सकाळी मला बुधाराम सर म्हणले की सर एका वाक्यावरती संगमेश्वर कॉलेजमध्ये हे सत्र घेण्यासाठी आम्हाला परमिशन मिळाली, इतर ठिकाणी मात्र तसं बऱ्याच वेळेस सहकार्य होताना दिसत नाही. म्हटलं साधारणतः ग्लोबलायझेशन जेव्हापासून सुरू झालं आणि त्याचे परिणाम जेव्हापासून दिसायला लागले तेव्हापासून संगमेश्वरसुद्धा 360% किंवा 360 अँगलमध्ये बदललेलं आहे. संगमेश्वर कॉलेजनं सर्वात स्वीकारलेला महत्त्वाचा बदल काय असेल तर ते म्हणजे बदल हेच स्वीकारणं आहे आपल्याला, आणि ते बदल आपण पुढे घेऊन जातोय. मग जर समजा एखादी चांगली गोष्ट आहे, 300 शिक्षक माझ्या कॉलेजमध्ये येत आहेत, B1मध्ये बसत आहेत आणि आजूबाजूचा डेव्हलप झालेला सगळा परिसर बघतायत, यातले काही माझे विद्यार्थी पण असतील, तर त्यांना जाणवेल की अरेच्छा मी आलो होतो तेव्हा आणि साधारणतः आत्ता या कॉलेजमध्ये बदल होत चालला आहे. आणि हे बदल अनुभवणं, ते बदल अनुभवायला देणं, उलट आम्ही त्यांना धन्यवाद म्हणतो की बरं झालं तुम्ही इतर ठिकाणी कुठेही न जाता तुम्ही संगमेश्वर कॉलेजमध्ये आलात. ही भूमिका जोपर्यंत आपण स्वीकार्य ठेवत नाही ना, तोपर्यंत आपण सर्व ठिकाणी पोहोचणार नाही आहोत. शेवटचा प्रश्न आहे, मग शाळा संकुल कसं असावं, शाळेमध्ये काय असावं? नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2023 स्कूल एज्युकेशन 23 मधला पार्ट डी आहे, सेक्शन 4 आहे. त्यामध्ये स्कूल कल्चर हा एक टॉपिक आहे, त्यावरती आधारित हा प्रश्न आहे. या एका सूचनेवरती तो संपूर्ण टॉपिक आहे. साधारणतः 110 पानं त्यांनी दिलेली आहेत. म्हणजे अगदी परिपाठापासून ते सोडा, विद्यार्थी शाळेमध्ये कसा यावा इथपासनं ते पालक आणि ह्यांच्या सगळ्यांचं शिक्षण कसं दिलं जावं, स्टेक होल्डर्स त्यांना असा शब्द वापरलेला आहे, या सर्व गोष्टी देखील या धोरणामध्ये विचार केलेल्या आहेत. एक महत्त्वाची गोष्ट, साधारणतः 50% पालकाचा, शिक्षकाचा आणि शिक्षकांचा सहभाग आपल्या शाळेमध्ये वाढवावा असं त्यांनी या ठिकाणी सुचवलेलं आहे. सार्थक नावाचे काही डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे फक्त धोरण तयार करून ते थांबले का? नाही, त्यांनी काही टास्क या ठिकाणी दिलेले आहेत. 297 टास्क आहेत, 297 गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्यात, त्या टप्प्याटप्प्यानं पूर्ण करायच्यात. त्यातल्या SCRTकडे आपल्याकडे दिलेल्या ज्या आहेत त्या 68 आहेत. त्यातला एक टास्क काय आहे की महाराष्ट्रातील 1,75,000 ॲप्रॉक्झिमेट शिक्षकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे नक्की काय आहे आणि त्यावरती आधारित जे वेगवेगळे 12 विषय आहेत याची किमान ओळख करून देणे, त्याची पुस्तिका उपलब्ध करून देणे आणि फक्त इतर कुठल्याही रिसोर्सेसवरती अवलंबून न राहता, वर्तमानपत्रावरती अवलंबून न राहता, जे फर्स्ट हँड रेफरन्स आहे तो तुमच्या हातात दिला जावा. जे लोक उत्सुक आहेत ते याचा अधिकचा पुढे जाऊन अभ्यास करतील. याबद्दल मुद्दामून ही स्लाईड मुद्दामून शेवटी ठेवलेली आहे, कारण ही सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे, त्या वयोगटानुसार आणि त्या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे. मग ही टाईमलाईन काय आहे की सर हे कधीपर्यंत होणार आहे, तर हे टप्प्याटप्प्यानं होणार आहे. तुम्हाला माहीत असेल उच्च शिक्षणामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. आणि मग आता मला जर वैयक्तिक विचाराल की सर तुमचं काय, तर पायाभूत स्तर, बालवाटिका स्तर हे सुरू होईल आणि त्यानंतर जर आपल्या याचा विचार केला तर 3, 6, 9 म्हणजे इयत्ता 3री, इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वी आणि तिथून पुढे मग टप्प्याटप्प्यानं साधारणतः 2025 किंवा 26 पासून याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याकडे सुरू होईल. थोडक्यात या पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे. आता 2 महत्त्वाचे प्रश्न होते. त्यातला पहिला प्रश्न असा होता की NCERTचा सिलेबस आणि स्टेट बोर्डचा सिलेबस आणि त्यामध्ये आपण बदल का करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यावरती मी भाष्य करण्या एवढा मी मोठा नक्कीच नाही, पण मला जाणवलेली एकच गोष्ट आहे, दोन्हीकडे शिकवल्यानंतर आपल्याला बदल स्वीकारायला आवडत नाही. मला इतर राज्यांबद्दल नाही बोलायचं किंवा त्यांचं कौतुक नाही करायचं, पण बिहार, उत्तर प्रदेश, पहिल्यांदा बिहार म्हणतोय, मग उत्तर प्रदेश, मग आंध्र प्रदेश, मग कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ हे NCERTच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करत नाहीत. त्यांना इंग्लिशचा बाऊ वाटत नाही, त्यामुळे ते मातृभाषेला, त्यांच्या एवढं मातृभाषेवर ते प्रेम असणारी दुसरी लोक आहेत का? पण त्यामुळे इंग्लिश आणि ते मूळ घटक मग स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही पाहिलं असेल, रेल्वे, मी क्लास 4 पासून गृहीत धरा. चला, क्लास 4 मध्ये नॅशनल लेवलवरती जेवढे आपल्या ऑर्गनायझेशन आणि इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथं काम करणारे लोक कोण आहेत ते पहा. क्लास 3 या पोस्टवरती कोण आहेत ते पहा. ते कशाला? रेल्वेचं ऑफिस जाऊन पहा. आत्ता नवीन झालेल्या सगळ्या नॅशनलाइज बँका आहेत, त्या बँकांमधल्या अपॉइंटमेंट्स पहा. शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या एक्झामिनेशन्स होतात त्या पहा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथंच आहे
की तुम्हाला NCERT मध्ये यावरती भांडणारा 80 जणांमधून एकमेव असा होतो की इयत्ता 3री ते इयत्ता 12वीपर्यंतचा NCERTचा अभ्यासक्रम जसा त्यांनी सांगितलेला आहे, इंग्लिश, विज्ञान आणि गणित म्हणजे सायन्स आणि मॅथमॅटिक्सचा अजिबातही बदलायचा नाही. ॲज इट इज आपण तो स्वीकारायचा आणि जर बदल करायचेच असतील तर त्याची काठिण्य पातळी जी आहे ती, काही विद्यार्थ्यांना गणित जमत नाही. आता मला मॅथमॅटिक्स अजिबात जमत नव्हतं, तर त्यांच्यासाठी 2 विषय तुम्ही अवश्य उपलब्ध करून द्या, पण त्याचं बायफर्गेशन तुम्ही असं करून देऊ नका की हां चला याच पद्धतीने या पद्धतीने होणार नाही. ठीक आहे, हरकत नाही. त्याला कसं करायचं त्यावरती तुमचे तज्ज्ञ चर्चा करतील. पण ज्याला इच्छा आहे आणि ज्याला पुढे जाऊन कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये उतरायचं आहे त्यांच्यासाठी JEEसाठी जो अभ्यासक्रम आहे तो स्टेट आणि आपला CBSE किंवा जे NCERT यात बदल दिसता कामा नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज नीटचं किती मोठं टेन्शन आहे विद्यार्थ्यांना. लातूरच्या तिथं अंबेजोगाई म्हणून गाव आहे, तिथला मी आहे. या लातूर पॅटर्नचा उगमापासून मी पाहतो 97 काय करतात ते. वर्षभरात 3 वेळा अभ्यासक्रम शिकवला जातो. इयत्ता 6वीला त्या विद्यार्थ्याला माहीत असतं. 5वीची स्कॉलरशिपची एक्झाम झाली, अगोदर 4थीला होतं ते, तर ते 5वीपासून होतं, आता ते 6वीपासून सुरू झालं आहे. इयत्ता 6वीला त्या विद्यार्थ्याला माहीत असतं की मला कुठे जायचं आहे. ते माझ्या घरचं उदाहरण देतो, म्हणजे मोठेपणा नाही आहे. शाहू कॉलेजची एंट्रन्स क्रॅक कशी करायची हे 10वीला त्याला माहीत होतं. एंट्रन्स दिली, पहिल्या 15मध्ये होता जवळपास 15,000 विद्यार्थ्यांमधून. 1 महिना शाहू कॉलेजचे क्लासेस केले, त्याच्या असं लक्षात आलं की आपला जो पेस आहे तो शाहू कॉलेजमध्ये पूर्ण होत नाही. शाहू कॉलेजचे ॲडमिशन सोडलं, घरी आला, परत ऑनलाईन क्लासेस करतोय. मी नाव नाही सांगणार कुठल्या ऑर्गनायझेशनचं. आणि त्या ऑनलाईन क्लासेसमधून मग त्याची गरज किंवा ती भूक आहे ज्ञानाची. 12वीला मी तुम्हाला ते त्याच्या शाळेतून पाहिला, ते स्कॉलरशिप, होमी बाबा हे सगळं कंप्लीट केलं त्यांना. पुतण्या आहे तोही करेल. ती आग सोलापूर शहरामध्ये दिसत नाही, तो अवेअरनेस आपल्याकडे नाही. म्हणून मी शहर भागावरती सरांना विनंती करून हे मागितलं, इथून पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन कुठल्याही क्षेत्रातले असू देत याच्यासाठी प्रमोट करणं, त्याची माहिती करून देणं आणि त्या सर्व गोष्टींबद्दलचा अवेअरनेस निर्माण करणं हे तुम्ही प्लीज करा. अन्यथा वंदे भारत ट्रेन जी आहे त्याच्या सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जो आहे तो पुणे काय ते आपलं सोलापूर मुंबईनं मिळवून दिला. आपली इंटरसिटी किती जोरदार चालते. माझी अशी इच्छा आहे चांगल्या अर्थानं इंटरसिटी रिकामी असली पाहिजे. पुण्यातून लोक सोलापूरला आली पाहिजेत, मुंबईतून लोक सोलापूरला आली पाहिजेत. जातानाची ती रिकामीच असली पाहिजे, येताना भरलेली पाहिजे. आपण हा का नाही विचार करत. आमच्याकडे तो विचार झाला. आमच्याकडे दुसरे कुठलेही शून्य रिसोर्सेस आहेत. आजही माझ्याकडे 10 दिवसाला एकदा प्यायला पाणी येतं. तुमच्याकडे चर्चा आहे 45 TMC कमी आणि 30 TMC कमी. TMC हा शब्दच आम्ही ऐकलेला नाही आहे लहानपणीपासून. तुमच्याकडे उपलब्ध आहे म्हणून सुस्त आहे, नाही ना तर ते आपल्याला करायचं आहे. शहर स्तरावरती आपल्याला काय करायचं आहे, माझी एकच विनंती आहे. पहिली गोष्ट, तपासून व्यवस्थित सर्व गोष्टी पहा, विशेषतः क्लासेस आणि शिकवणाऱ्यांच्या बाबतीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जिथं एथिकल प्रॅक्टिस चालते, जिथं प्रामाणिकपणे सर्व गोष्टी शिकवल्या जातात, अशाच ठिकाणी आपला विद्यार्थी शिकला पाहिजे याची काळजी घ्या. खरं तर मग तुम्हाला NCERT आणि त्याचा अभ्यासक्रम अजिबात अवघड. तुम्हाला काय वाटतं CBSE शाळांमध्ये पण ओरिजिनल NCERT शिकवलं जातं का? अजिबात नाही. शहरामध्ये फक्त 2च शाळा आहेत जे ओरिजिनल NCERT शिकवतात किंवा जिल्ह्यामध्ये. पहिली आहे ती केंद्रीय विद्यालय आणि दुसरी आहे ती नवोदय. इतर ठिकाणी त्या प्रकाशनाचे त्यांचे स्वतःचे पुस्तकं असतात आणि ते त्या ठिकाणी शिकवतात. CBSE पूर्व प्राथमिक स्तरासाठी मला सांगा, पूर्व प्राथमिक स्तरावरती शिकवणाऱ्या ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्या शाळांचा कधी सर्वे केला आहे तुम्ही? तिथं शिकवणाऱ्या शिक्षिका कोण आहेत यांची कधी माहिती घेतली आहे? कृती संशोधन आणि नवोपक्रम राज्यस्तरावरती घेऊन जाऊ शकता तुम्ही ह्या एका संशोधनाच्या माध्यमातून. सर्वे करा, तुमच्या लक्षात येईल कोण शिकवताय ते. आणि तिथं आपण अगदी खाली मान घालून जे काय ठरलेली आहे ती फीस देतो, कारण ते स्टेटस सिम्बॉल असतो. तो स्टेटस सिम्बॉल आपल्यालाही मिळतोय आणि तुम्ही तसे भाग्यवान आहात की तुम्ही खूप चांगल्या स्तरावरती चांगल्या ठिकाणी काम करताय. शेवटचा आणखीन एक प्रश्न होता ते इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड. झालं काय, कोविडनंतर अचानक सर्व शिक्षकांना प्रशिक्षित करा असं सांगण्यात आलं आणि एकाच वेळेस एवढ्या लोकांना प्रशिक्षित करणं शक्य नव्हतं. म्हणून मग त्यासाठीचा शेवटचा पर्याय आलेला जो होता तो काय होता, ऑनलाईन किंवा ब्लेंडेड होता. म्हणून त्यांनी ते केलेलं होतं. मुख्य ज्यांनी हे राबवलं त्यावेळेस मला वाटतं वर्षाताई गायकवाड होत्या आणि त्यांची संपूर्ण टीम होती आणि मग त्यांनी ते त्या पद्धतीने कोविडनंतर लगेच सगळ्यांना सावरणं आणि ते देणं शक्य नव्हतं म्हणून ते केलेलं होतं. त्यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी झाली की सर्व शिक्षकांनी ते सर्व व्हिडिओज पाहिले,
स्वतः त्याच्या अभ्यासक्रमाचे ते जे आहेत ते लिहिले आणि ते त्या सर्व टेस्ट जे आहेत ते त्यांनी स्वतः दिल्या, कुणाचीही मदत न घेता. असं मी स्वतः पाहिलेलं आहे. तुमचाही तोच अनुभव असेल असं मी गृहीत धरतो. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, नवीन जे बदल आहेत, याला सर्वांनी आपण अत्यंत पॉझिटिव्हली स्वीकारावं अशी मी विनंती करतो. परत एकदा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि विशेषतः तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वांना सुप्रभात. आणि या सत्रामध्ये आता आपणासमोर जे व्यक्त झालेले प्राध्यापक आदरणीय डॉक्टर गणेश मुडेगावकर सर, बुधाराम सर, त्यांची संपूर्ण टीम आणि आपल्यासाठी अत्यंत तळमळीने कार्य करणारे, मार्गदर्शन करणारे, आपलं स्वतःचं अधिक क्षमताधिष्ठित शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी धडपडणारे सर्व प्रत्यक्ष सहकारी. आता सरांनी आपणाला तिसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्रामध्ये जो विषय मांडला, सरांचं खरं तर आभार मानण्यासाठी मी उभा आहे. पण सांगावं असं वाटलं की काल आलेले प्राध्यापक डॉक्टर शशिकांतजी शिंदे सर, बुधाराम सर, संतोष पवार सर आणि त्यांचे बाकी सर्व सहकारी, आपलं शहर हे जिल्ह्याची राजधानीचं शहर आहे आणि त्या राजधानीच्या शहरामध्ये दिलं जाणारं शिक्षण ही त्याच स्तरावरचं असावं, उच्च प्रतीचं असावं, ही सगळी तळमळ आहे. आणि त्यासाठीच आपण सर्वजण या ठिकाणी केवळ एका आदेशावरती 50 तास बाजूला ठेवून आपली ती गरज आहे असं समजून आलो. आणि आत्ता सरांच्याही बोलण्यातून तेच लक्षात आलं की शिक्षक हे क्षमताधिष्ठित समृद्ध अशा प्रकारचं शिक्षण घेणारे शिक्षक असले पाहिजेत, तंत्रज्ञान स्नेही असले पाहिजेत. खूप विषयाला त्यांनी हात घातला. 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती, रचना, वैशिष्ट्ये, महत्त्व, शिक्षकांची समृद्धता, कर्तव्य, तंत्रज्ञानाचं महत्त्व, समुपदेशन, मार्गदर्शन आणि बऱ्याचशा काही गोष्टी मी आपल्या सर्वांच्या वतीने, सोलापूर जिल्हा याच्या वतीने आणि येऊ घालणाऱ्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या समृद्धतेसाठी, भल्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू. नक्की त्याच्यामध्ये आमचा मोलाचा वाटा असेल अशी ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने सरांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. 9421 440 940 9421 440 940. डॉक्टर गणेश मुडेगावकर. मुडेगावकर. मेल ID हाच आहे, ganeshmudegaonkar@gmail.com. मित्रांनो, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, अनुभवानं लहान आहे, सगळ्यांना लहान आहे. पण याच्यामध्ये NEPमध्ये एक शेवटचं सरांनी सांगितलं की एक शालेय संकुल, त्याच्यामध्ये एक भाग आहे, सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे शालेय संस्कृती. आपलं सोलापूर लोकांचं काय होतं माहिती आहे का? पवार सर, अंकुश, नानाला कुठे काय पाहिजे, नानाला काय अडचण आली बघा. फक्त तुम्ही सगळ्या आता एवढं वयस्कर झालेलं आहात, अनुभवी झालेला आहात, आजी आई सगळ्या कर्तव्य पार पडतात, बाबा आजोबा. का घडलं हो? तुम्ही सगळे शिक्षक का झालात? आज पण सांगितलं का तिसऱ्या दिवशी पण बोलायचं नाही म्हणून? काल माझी ॲक्टिव्हिटी अर्धवट राहिली, नंतर मी प्रत्येकाला, माझं चॅलेंज होतं की प्रत्येकाला मी तोंड उघडायलाच लावणार होतो. हे बघा, तुमचं मूल कधी सुधारतं माहिती आहे? तुम्ही इंटरसिटीमध्ये बसलेला असाल. सोलापूरचं एक वैशिष्ट्य आहे, सोलापूरच्या इंटरसिटीमध्ये सगळ्या भागातले, सगळ्या प्रकारचे, सगळ्या व्यक्तिमत्वाचे सगळे लोक येत असतात. आणि जर तुम्ही शिक्षक म्हणून जर एक ऑब्झर्वेशन करत असाल, सोलापुरातली एक संस्था आहे, एक शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेत शिकलेला तो पहिलीचा विद्यार्थी असेल त्या गाडीत बसलेला, किंवा त्या संस्थेमध्ये शिकून मोठा झाला, रिटायर्ड झालेला माणूस असेल, तो माणूस जर एखादा चॉकलेट खाल्लेला असेल किंवा काही चिप्स खाल्लेला असेल, काही खाल्लेला असेल, तर तो कागद त्या रेल्वेच्या डब्यात पण टाकणार नाही, बाहेर पण टाकणार नाही. तो कुठे ठेवतो?
आपल्या खिशात ठेवतो, जेव्हा त्याला डस्टबिन सापडेल तेव्हा तो डस्टबिनमध्ये टाकतो. याला संस्कृती म्हणतात, याला मूल्य म्हणतात. ते शिकवलं जात नाही, ते आत्मसात करावं लागतं. कारण त्या संस्थेचं तुम्हाला शालेय शिक्षणामध्ये सांगितलं असेल की प्रत्येक संस्थेचा एक लोगो असतो, एक ध्येय असतं. तसं NEPमध्ये प्रत्येक शाळेनं एक विजन ठेवणं अपेक्षित आहे, एक लोगो ठेवणं अपेक्षित आहे. प्रत्येक शाळेचं ब्रीदवाक्य आहे की नाही? इथे HD शाळा आहे, कोणाला माहीत आहे काय ब्रीदवाक्य आहे? हाती घ्याल ते तडीस न्याल. आपण सोलापुरात राहतो, HD समोरनं किती वेळा तरी गेले, पण आपण तिकडे बघितलं पण नाही. एक संस्कृतीचा भाग सांगतो, एक सेन्स म्हणून सांगतोय. कृपा करून वाईट वाटून घेऊ नका, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सॉरी म्हटलं. आपल्या ट्रेनिंगची वेळ होती 8. आपण आलो किती वाजता? नाही, प्रत्येकाला माहीत आहे, मी कोणाला काही म्हणणार नाही आहे. प्रत्येकाच्या घरी अडचण असतात. हे बघा, माणसं किती धडपडतात. एक उदाहरण सांगतो. इथं पवार सर आत्ता गेलेत. रात्री 11:15 त्यांनी मला ब्लॉगवर टाकलेली बातमी मला टाकली. इथं तुम्हाला पुढचं लेक्चर बंडी सर घेणार आहेत. 12:30 वाजता त्यांची PPT तयार झाली. त्यांनी 12:30 वाजता मला ती PPT त्यांनी टाकली. मी त्याच्यात काय करेक्शन असेल मी त्यांना सांगितलं. म्हणजे मोठेपणा नाही, मी रात्री 2 वाजता झोपलेलो आहे, कारण मला आज परत तिकडे सारथीचा कार्यक्रम घ्यायचा. आम्ही फक्त चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. एक साधं कॉमन सेन्स वापरा पुढं इथून कुठं गेल्यानंतर. आपण जागा जशी लहान मुलं पकडतो ते नाही, 1ली 2रीची मुलं, ही जागा माझी आहे, मी तिथंच बसणार, 3 दिवस मी तिथंच बसणार. मग तुम्हाला जर तिथं बसायचं असेल तर तुमचं कर्तव्य काय, जबाबदारी काय? तुम्ही लवकर येऊन बसणं की जबाबदारी आहे? एक तर उशिरा यायचं. बसलेले 6 जण आहेत, त्या 6 जणांना म्हणायचं तुम्ही उठा, मला तिकडे जाऊन बसायचं. का इथं बसल्यावर मुडेगावकर सरांचं ऐकू येणार नाही? इथं शूटिंग चालू आहे, खुर्च्या ठेवलेल्या आहेत. खुर्च्या जे वयस्कर व्यक्ती आहेत, ज्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी आम्ही 1-2 खुर्च्या ठेवलेल्या आहेत, बाकी तज्ज्ञासाठी खुर्च्या आहेत. तज्ज्ञ बाहेर उभारलेत. आपण उशिरा येतोय आणि आपल्याला खुर्ची पाहिजे. आणि आपलं सोलापूरकरांचं आपल्या मित्रमैत्रिणीवर इतकं प्रेम, त्या मैत्रिणीसाठी दुसरी मैत्रीण 7 मिनिटं धडपडत होती. इथं शूटिंग चालू आहे, पवार सरांचं शूटिंग चालू आहे. मला तर खूप राग येतो, म्हणजे मी सगळ्यात रागीट माणूस आहे. शेवटी मला न राहून मला DEDला सगळ्यात सहनशील विद्यार्थी म्हणून आणि आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार मिळालेला होता. पण आज मला सहन झालं नाही. मला शेवटी तिथंपर्यंत येऊन सांगावं लागलं, मॅडम हे चुकीचं आहे. आपल्याला कुणीतरी सांगावं लागतं, बाबा तू चुकतोय तरच आपण सुधारतो. मुलांचा मेंदूचा विकास किती वयापर्यंत होतो माहिती आहे? सगळ्यात जास्त किती वयापर्यंत होतो? 6व्या वर्षापर्यंत मुलांचा मेंदूचा विकास 90% होतो. आता जे ज्ञान रचनावाद आलेलं आहे ना, ते सगळं मेंदूवर आलेलं आहे. पुढं कधी संधी मिळेल तर मी बोलेन त्याच्याविषयी. पण इथून पुढं कुठं गेल्यानंतर असं कृपया करू नका. त्याच्यावरून तुमच्याकडे कॉमन सेन्स किती आहे, तुमच्याकडे संस्कृती किती आहे, तुमच्याकडे मूल्य किती आहे हे समजतं. सूचना अजून एक आहे. मी तुम्हाला सांगितलं की शाळा आज आपण 10वीच्या विद्यार्थ्यांचं करिअर टॉक करतोय. इथून आम्ही ब्रेकला सोडणार आहे चहा प्यायला. ब्रेकमध्ये तुमच्या शाळेला खात्री करायची की तुमचे विद्यार्थी तिथं पोचलेत का नाही, आणि अजून जर पोचले नसतील तर त्यांना तिथं विद्यार्थ्यांना न्यायला सांगा. चहा घेतल्यानंतर वर्गात येऊन बसायचं. अतिशय महत्त्वाचा विषय आणि आपल्या सगळ्यांसाठी गरजेचा आहे. तुमच्यापैकी किती जणांकडे लॅपटॉप आहे स्वतःचा? मुलांसाठी ऑनलाईन क्लाससाठी घेतलेला नाही, स्वतः वापरत असलेला आहे का? 1, व्हेरी गुड सर. 2, 3, छान. एक नम्र विनंती आहे, 5, कमीत कमी एक आपला पगार गेला असं समजा, एक मी मित्र म्हणून सांगतो म्हणून करा. इथून गेल्यानंतर एक लॅपटॉप खरेदी करा. चांगला लॅपटॉप 30 ते 40 हजार रुपयामध्ये मिळतो. जर कोणाला काय अडचण असेल तर मला सांगा, मी तुम्हाला कर्जाची सुविधा पण करून देतो, EMI सुद्धा करून देतो. मी 40,000चा लॅपटॉप 25,000मध्ये 25 जणांना घेऊन दिलेला आहे कोरोनामध्ये विद्यार्थ्यासाठी. आणि गरजेची गोष्ट आहे, तुम्हाला ICT जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला समजेल. कमीत कमी आपल्याकडे लॅपटॉप आहे. माझ्याकडे एक लॅपटॉप आहे, एक प्रोजेक्टर आहे, एक प्रिंटर आहे, एक PC आहे. आणि काल माझा एक मित्र 14,000चा त्याला एकामध्ये स्कीममध्ये मिळालं होतं, त्याचा टॅबसुद्धा मी घेतला आहे. कशासाठी? मला शिकायचं आहे म्हणून. माझ्याकडे 2 व्हीलर नव्हती, पण माझ्याकडे लॅपटॉप होता, कारण मला पहिलीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लॅपटॉपवरच शिकवायचं होतं. आणि काळाची गरज म्हणून हे करा.
आता सरांना काय गरज पडली हो माझं शूटिंग करायचं किंवा आलेल्यांचं लेक्चरचं शूटिंग करायचं, बातमी टाकायची? प्रेस फोटो कसं काढायचं ते तुम्हाला कधीतरी संधी मिळाली आज तर 1-2 मिनिटात त्यांना सांगा. आणि एक सेन्स असतो, एक कॉमन सेन्स असतो. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीची जर प्रतिमा काढायची असेल, छायाचित्र काढायचं असेल, तर तुम्हाला त्याची परवानगी घेणं बंधनकारक असतं. जर तुम्ही त्याची परवानगी न घेता जर फोटो काढलात तर उद्या मी तुमच्यावर केस करू शकतो. आणि टेक्नॉलॉजीचा खूप मोठा वापर आपल्याला अध्यापनात कसा करता येईल या दृष्टीनं माध्यमिक शिक्षकांना खूप गरजेचं आहे. जर तुमची शाळा, तुमची संस्था जर एखादी कार्यशाळा आयोजित करू इच्छित असेल तर मला सांगा, आम्ही ते तुमच्या शाळेमध्ये फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता, मी कुठंही लेक्चरला घेतलं तर मी मानधन घेत नाही, तुमच्या शाळेत आम्ही आयोजित करू आणि तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या तज्ज्ञांना, मी म्हणत नाही की मी हुशार आहे टेक्नॉलॉजीमध्ये किंवा याच्यामध्ये, पण चांगल्यातल्या चांगल्या तज्ज्ञाला आम्ही तिथं उपलब्ध करून देऊ आणि तुम्हाला तुमचं प्रोफेशनल डेव्हलपमेंट करू. जर आपल्याला 2030पर्यंत जर टिकायचं असेल, त्याच्या पुढं जर टिकायचं असेल तर अत्यंत गरजेचं आहे. चहाचा ब्रेक घेऊन फक्त 5 मिनिटामध्ये यायचं आहे. बघूया कोण